डाउन है तो। ओके, ऑल राइट एवरीवन, लेट्स बिगिन। ओके, सो आज के सेशन के अंदर हमें बॉक्स साइजिंग प्रॉपर्टी एंड इसके बाद टाइपो कलर, बैकग्राउंड कलर, टाइपोग्राफी, ये कॉन्सेप्ट्स को लर्न करना है। ओके, लास्ट सेशन के अंदर मैंने आपको जियो का जो लॉगिन का पेज है, साइन अप का पेज, वो आपको मैंने डिजाइन करने के लिए कहा था। ओके, उसके अंदर आपने बहुत सारा काम किया है। तो मैंने भी वो डिजाइन करके आपको दिखाया था, सिर्फ मार्जिन एंड पैडिंग का यूज करके, राइट। तो आपको इसके अंदर क्या क्या चैलेंजेस आ रहे थे वो जब आप डिजाइन कर रहे थे, पैडिंग देने के बाद पूरा डिस्टर्ब हो रहा था। ओके, और ऑनलाइन स्टूडेंट्स, वर्षा, ऋषिकेश, समृद्धि, यस, और क्या प्रॉब्लम आ रहा था बाकी लोगों स्टूडेंट्स को? यस, मार्जिन वगैरह जास्त द्यावी लागते। ओके, ठीक आहे, अजून? शिवम, राहुल? ओके, तो एक जो प्रॉब्लेम आपने कल फेस किया होगा गाइस, की जेव्हा तुम्ही पॅडिंग देताय, म्हणजे सपोज तुम्हाला आतमधनं स्पेस हवी, मार्जिन पैडिंग देने पर बॉक्स नीचे आ रहे, राइट। इसका सोल्यूशन चाहिए आपको। ओके, इसका सोल्यूशन है गाइस, एक प्रॉपर्टी जो मैंने कल नहीं बताया आपको, सो आज का पार्ट है वो आपको मैं एक्सप्लेन करता हूँ। आपका जो प्रॉब्लम आ रहा था, जो मैंने भी दिखाया था करके, बट प्रॉब्लम क्या हो रहा था, बॉक्स नीचे जा रहा है, तो उसके लिए एक सोल्यूशन है हमारे पास। वो सोल्यूशन है बॉक्स साइजिंग प्रॉपर्टी। कौन सा प्रॉपर्टी? बॉक्स साइजिंग। ये एक प्रॉपर्टी लास्ट का हमारा बाकी है, वो कवर करेंगे। और इसके बाद मैं आज आपको कलर एंड वो सब कुछ एक बेसिक प्रॉपर्टी एक्सप्लेन करता हूँ, ठीक है। तो आज हम थोड़ा बहुत, मोस्ट ऑफ द टाइम हम थोड़ा सा डेवलपमेंट पे स्पेंड करेंगे, ठीक है। कल हमारा बहुत स्ट्रेच हुआ था सेशन, ठीक है। तो आज हम क्या करेंगे, एक 45 मिनट्स के अंदर ये प्रॉपर्टीज कवर करेंगे, एंड इमीडिएट जो सीख रहे हैं उसका यूज करके एक छोटा सा यूआई डिजाइन करेंगे। अभी आप डे बाय डे आपके यूआई के अंदर है ना इम्प्रूवमेंट रहेगा, ठीक है। कल थोड़ा वियर्ड लग रहा था, आज उससे बेटर करेंगे, मतलब जो प्रॉपर्टी सीखेंगे उसको ऐड करेंगे, ठीक है। तो वैसे आपको करना है। तो जो डे एंड होगा उसके अंदर आपको कंप्लीट एक प्रॉपर क्या करना है, क्लीन यूआई डिजाइन करना है, जो सीख रहे हैं उसको ऐड करके। चलो, तो मैं आपको यहाँ एक्सप्लेन कर रहा हूँ बॉक्स साइजिंग प्रॉपर्टी, प्रॉब्लम क्या है एंड सॉल्यूशन क्या है वो देखते हैं, ठीक है। ओके, सो कंट्रोल एन, डे 3, राइट। डे 3 सीएसएस बॉक्स साइजिंग प्रॉपर्टी। ये प्रॉपर्टी आपके बहुत काम का है, मैं आपको एक्सप्लेन करूंगा ना, आपको पर्पस भी क्लियर होगा। जो मैंने टेक्निक बोला था ना, पैडिंग टेक्निक, ये वाला कॉन्सेप्ट है, ठीक है, मतलब इससे सॉल्व होने वाला है। सो बॉक्स साइजिंग प्रॉपर्टी करता क्या है, कई सिंपल है। बॉक्स साइजिंग प्रॉपर्टी का काम क्या है, एक लाइन में याद रखो, आपको क्लियर होगा इसका एक्चुअल पर्पस क्या है। इट reduces the width, border and padding according to करंट एलिमेंट। इसका मीनिंग क्या है गाइस, थोड़ा सिंपल और एक्सप्लेन करता हूँ मैं आपको, या लिखा है वो स्टेटमेंट में आपको दिखाता हूँ। बॉक्स साइजिंग प्रॉपर्टी डिफाइन्स हाउ द विड्थ अँड हाईट ऑफ एन एलिमेंट आर कॅल्क्युलेटेड। म्हणजे काय, हे काय करतं, सपोज मैं एक छोटा सा एग्जांपल लेता हूँ गाइस, आपको आइडिया मिलेगा मुझे क्या एक्सप्लेन करना है। सपोज गाइस ये एक बॉक्स है 300 पिक्सल का। कितने पिक्सल का है? 300। अब ये 300 पिक्सल का एक बॉक्स है, और इस बॉक्स को आपने पैडिंग अंदर से अप्लाई किया है, ऑल साइड से 10 पिक्सल। तो अभी आप मुझे बताओ इसका हाइट कितना हुआ एंड विड्थ कितना हुआ। मैंने बोला पैडिंग दे रहे हो मतलब हाइट एंड विड्थ बढ़ेगा। सो या एक्चुअल ड्यू का साइज है 300 पिक्सल, एंड हाइट आपने दी, सॉरी क्या दिया, पैडिंग दिया है आपने 10 पिक्सल से इनसाइड, मतलब पैडिंग तो इनसाइड से ही होगा इस बॉक्स को। तो टोटल हाइट विड्थ कितना हुआ?
हाइट कितना हो टोटल? 310। वेट कितना हो? गाइस पैडिंग मैंने लिखा है पैडिंग कोलन 10 पिक्सल। तो हाइट एंड वेट कितना रहेगा स्वप्नाली? शुभम? कितनी? अरे कितनी बेसिक क्वेश्चन है। 320। एंड विड्थ 320। पॅडिंग देताय तर वरती 10 येणार आहे, खाली 10 येणार आहे, लेफ्टला 10, राईटला 10, तर विड्थचे हे 20 वाढले आणि हाईटचे 20 वाढले। बेसिक है ना, ठीक है। सो 320। हाइट कितना हो गया, विड्थ कितना हो गया? 320 हो गया बिकॉज ऑफ पैडिंग। गाइस और एक चीज, आपने यहाँ सपोज बॉर्डर भी अप्लाई किया है 20 पिक्सल का। अब उससे बढ़ता है पैडिंग मार्जिन, हाइट विड्थ, वो बॉक्स के ऊपर अप्लाई हो रहा है। ठीक है, चलो। बॉर्डर से ठीक हो रहा है, पैडिंग से आपका क्या हो रहा है प्रॉब्लम? हाइट एंड विड्थ एक्सटेंड हो रहा है। तो गाइज अभी आपको एक सोल्यूशन दे रहा हूं मैं। क्या सोल्यूशन है? आपका ये जो बॉक्स साइजिंग प्रॉपर्टी है ना, ये क्या करता है? बॉक्स को साइजिंग करता है। साइजिंग करता है मतलब क्या? कि ये हाइट एंड आपने जब पैडिंग वगैरह अप्लाई किया ना, बॉर्डर वगैरह, तो ये क्या करता है? उसी एक्चुअल साइज के अंदर उसको एडजस्ट करता है और इस कंटेंट को अंदर मैनेज करता है, बट साइज 300 ही रहेगा। नहीं मतलब, सिंपल मीनिंग, व्हाट इज बॉक्स साइजिंग? मैं आपको यह एक्सप्लेन करता हूँ कैसे समझना है। देखो क्या करता है वो, यहाँ टेक्निकली मत जाओ, यहाँ क्या लिखा है, ठीक है। मैं वही मीनिंग आपको एक्सप्लेन करता हूँ। बॉक्स साइजिंग इन ए सिंपल वर्ड। अभी सीएसएस का याद है कि नहीं, लेट मी नो, देखते। यस ठीक है, वही आ रहा है। क्या करता है गाइस ये, जो मैंने बोला अभी, आप जब एक्स्ट्रा कुछ पैडिंग वगैरह देते हो ना, सी, बॉक्स साइजिंग प्रॉपर्टी के अंदर बॉर्डर बॉक्स प्रॉपर्टी है। ये क्या करता है? विड्थ एंड हाइट इंक्लूड्स द कंटेंट प्लस पैडिंग प्लस बॉर्डर, सो द एलिमेंट स्टेज द साइज यू सेट। म्हणजे काय? आपने जो साइज दिया था उसी साइज में वो रहेगा। स्टिल आप पैडिंग बॉर्डर दोगे तभी प्रॉब्लम सॉल्व झालं। कल जो प्रॉब्लम आ रहा था, पैडिंग दे रहे बॉक्स बढ़ रहा है, तो नहीं बढ़ेगा। बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स, ये प्रॉपर्टी आपको आज से देना है जब तक हम आगे कुछ नहीं सीख रहे। मतलब गाइस जो मैंने एग्जांपल लिया था, कि सपोज आपके टोटल विड्थ बॉक्स का 200 पिक्सल है, कितना है? स्क्रीन दिखती है ना? यस। गाइस ये पैडिंग कितना दिया है? 20। बॉर्डर 5 पिक्सल। टोटल विड्थ कितना हुआ बॉक्स का? इंटरव्यू क्वेश्चन है। 200 प्लस 200 प्लस 200 प्लस 20, आणि इकडचे 20 इकडचे 20, मतलब 240, आणि बॉर्डरचे 5 5 10, लेफ्ट एंड राइट किती झाले? 250। बट आपने बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स लिखा ना गाइस, तो टोटल में 200 ही रहेगा, बट वो अप्लाई सब कुछ होगा, वो एडजस्ट करेगा उसको। सो बॉक्स साइजिंग टेल्स द ब्राउजर whether padding and border should be included in an element's width and height or added outside them। म्हणजे काय कळलं? ये पहला लाइन याद रखो, बाकी छोड़ दो सब कुछ। ये वाला अप्लाई ओनली टू द कंटेंट, पैडिंग एंड बॉर्डर आर एडेड आउटसाइड मेकिंग द एलिमेंट लार्जर। ये कंटेंट बॉक्स का है, एंड बॉर्डर बॉक्स क्या करता है? द विड्थ एंड हाइट इंक्लूड द, सो द एलिमेंट सेज द साइज यू सेट, म्हणजे काही चेंज होणार नाही तुम्ही अप्लाय जरी केलं तर। सो या क्या लिखा है? द स्पेसिफाइड विड्थ एंड हाइट इंक्लूड्स द कंटेंट पैडिंग एंड बॉर्डर इन द सेम 200 वाइड बॉक्स। The total rendered width remains 200. The content area simply shrinks to accommodate the padding and border। बहुत हेवी वर्ड यूज किया है, थोड़ा उसको सिंपल लैंग्वेज में रिप्लेस कर दो।
परफेक्ट गाईस. बॉक्स साइजिंग बॉर्डर बॉक्स काय करतं? The width and height include the content padding border, so the internal element stays in the same size. परफेक्ट. कळलं का काय पर्पज आहे? चलो गाईज इसका प्रॅक्टिकल करेंगे. म्हणजे काय, तुम्ही पॅडिंग अँड बॉर्डर तभी अप्लाई किया, तभी वो सेम साइज पे रहेगा, प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा. प्रैक्टिकल करके देखते हैं. ओके, चलो इतना ही काम है, बाकी उसके अंदर टेक्निकल कुछ भी नहीं है. तो ये प्रॉब्लम दिखाता हूं पहले, ठीक है. चलो, मैंने लिया एक डिव क्लास सेक्शन, आणि सेक्शन के अंदर मैंने लिया div इंटू 4. कितने लिया? div इंटू 4. ठीक है. चलो, सबको क्लास दिया मैंने. क्लास बॉक्स 1 2 3 4 5. 1 2 3 4. स्टाईल पहिलं काय करायचं? ऍस्ट्रिक स्टार नाही बोलायचं, त्याला काय बोलायचं? सिलेक्टर, युनिव्हर्सल सिलेक्टर. पॅडिंग मार्जिन 0 पिक्सल. पुढे यायचंय डॉट सेक्शन. काय हाईट किती घ्यायची आहे? टोटल किती आहे हाईट? 790. विड्थ 100%. बैकग्राउंड कलर कुछ भी दो. देन फ्लोट लेफ्ट. नेक्स्ट, लेट्स इमेजिन क्या हुआ है ब्राउजर पे. डॉट बॉक्स 1. हाइट, सपोज हाइट दिया मैंने 400. विड्थ, गाइस टोटल 4 बॉक्स है, मुझे 4 पार्टीशन करना है. 25. परफेक्ट ना. फ्लोट लेफ्ट, बोला पटपट बोलत चला. बैकग्राउंड कलर ब्लू वायलेट दिया. सेम फॉर बॉक्स 2. बैकग्राउंड कलर चेंज. सेम फॉर बॉक्स. सेम फॉर बॉक्स 4. आ गया? क्या दिख रहा है आपको? ये 4 बॉक्सेस दिख रहे हैं. उसका पैरेंट कौन है? एक्वा कलर. सेक्शन, सेक्शन के अंदर कितने चाइल्ड है? 4. नाम क्या है क्लासेस का? बॉक्स 1 बॉक्स 2 बॉक्स 3 बॉक्स 4. मैंने यूनिवर्सल सिलेक्टर में क्या लिखा है? मार्जिन पैडिंग 0. नहीं दोगे तो बाय डिफॉल्ट आउटसाइड से 8 पिक्सल आएगा, बट नहीं देना है आपको. ये प्रॉब्लम समझ लो, सॉल्यूशन मिला है आपको ऑलरेडी. प्रॉब्लम क्या है देखो गाइज, आप जैसे ही फॉर एग्जाम्पल मैंने सेक्शन को पैडिंग अप्लाई किया, कुछ प्रॉब्लेम होगा आपको लगता है? सेक्शनला पॅडिंग दिली तर नाही होणार ना. बघा, येईल कसं काय? कुठे आलं? खाली हाँ, मतलब हाँ, साइज नहीं बढ़ा है, बट वो ऑब्वियसली उसके अंदर से स्पेसिंग आ गया. विड्थ वाढली का? विड्थ पड गया ना. स्क्रोल बार येतोय बघा. हे असं नसते आपली वेबसाइट. स्क्रीन ऐसा होना चाहिए प्रॉपर, स्क्रोलेबल वर्टिकली होना चाहिए, हॉरिजॉन्टली नहीं. हुआ प्रॉब्लम? ठीक है, निकाला मैंने. अब मैं अभी एक ही प्रॉपर्टी अप्लाई करता हूँ. बॉर्डर सॉलिड ऑरेंज 5 पिक्सल. गाइस 5 पिक्सल अप्लाई होगा, बट उससे अकॉर्डिंगली क्या होगा, अभी थोड़ा सा स्पेस बढ़ गया. बॉक्स के ऊपर अप्लाई होगा ये, बट अभी देखो ऑब्जर्वेशन करो क्या हुआ. ठीक है, कलर सेमच आहे लास्ट वाले 2. ऑब्झर्व कर, खूप बेसिक आहे. बघा काय झालं आता. लास्ट वाला बॉक्स कुठे आला? का यार लेफ्ट साइड से जो स्पेस 0 था, वो थोड़ा सा क्या हो गया, ऐड हो गया, आणि वो गया नीचे. क्यों? 100% से बाहर गया. अजून एक प्रॉब्लेम, तुम्ही बॉर्डर लावा. आपने बॉर्डर अप्लाई किया, प्रॉब्लम हुआ. नेक्स्ट, बॉर्डर की जगह फॉर एग्जांपल जो हमारा कल का इशू कि हमें स्पेसिंग चाहिए होता है, हमें पैडिंग दे रहे थे. 50 पिक्सल दिया मैंने बॉक्स 1 को, परत खाली आला. विड्थ वाढतीये ना. पैडिंग दिली म्हणजे काय झालं? मैंने कल आपको ये भी बोला था, विड्थ देने के लिए अल्टरनेटिव ऑप्शन क्या है? हाइट विड्थ देने के लिए पैडिंग द्यायची. पैडिंग दे रहे हो मतलब इनडायरेक्टली हाइट विड्थ दे रहे हो, स्पेस दे रहे हो आप. ओके, सो बॉक्स क्या हो रहा है? नीचे आ रहा है. सेम मैं सबको बॉर्डर अप्लाई करता हूँ. बॉर्डर सॉलिड ऑरेंज 5 पिक्सल. पॅडिंग देऊ का सगळ्यांनाच? हे 2 प्रॉपर्टी सगळ्यांना अप्लाय करतो. अप्लाय अप्लाय अप्लाय. लक्ष द्या, फोकस पाहिजे तरच कळेल. ओके, डन.
गाइज ये तो बॉक्स यहाँ तक आ गया, अभी इतने स्पेस में ये बॉक्स कैसे बैठेगा? नहीं बैठेगा, एडजस्ट ही नहीं करेगा। ये प्रॉब्लम हम कल से फेस कर रहे थे। इसका सोल्यूशन है गाइस क्या, कि बॉर्डर भी हो रखना होना चाहिए, वहां एडजस्ट करेगा। पैडिंग दे रहे वो भी हो क्या होना चाहिए, एडजस्ट करेगा। बट उसका जो एक्चुअल साइज है 25% वो रहना चाहिए। बट सेम स्क्रीन पे नेक्स्ट लाइन पे आना चाहिए। नहीं, ऑल इन वन सॉल्यूशन गाइस। इसको अप्लाई करो, एक प्रॉपर्टी, बॉक्स को साइजिंग करो, बॉर्डर बॉक्स प्रॉपर्टी। बाय डिफॉल्ट होता है, बाय डिफॉल्ट होता है बॉक्स साइजिंग। बाय डिफॉल्ट क्या होता है? बॉक्स साइजिंग कंटेंट बॉक्स, जो है पहले से। आपको क्या देना है? यस, एक प्रॉपर्टी मैंने आज के सेशन में ऐड किया, कौन सा? और बाकी तो पैडिंग मार्जिन यू नो। गाइस प्रॉब्लेम सॉल्व। आलाय का बाहेर आता, पॅडिंग पण अप्लाय झाला आणि बॉर्डर भी अप्लाई हुआ है, प्रॉपर फिट टू द स्क्रीन आ गया। ये था आपके कल का प्रॉब्लम था, उसका सॉल्यूशन। अभी आप बोलोगे ऐसे सिनारियो तो हर जगह आएंगे, तो ये क्या सिर्फ 4 बॉक्स के लिए आएगा क्या इशू? आपको पूरा वेबसाइट ही डिजाइन करना है। सो व्हाट? ऐश्वर्या टेल मी, उसके लिए क्या करना पड़ेगा? समृद्धि, हर्षदा, ये प्रॉब्लम सिर्फ 4 बॉक्स के लिए लिमिटेड नहीं है, या आगे भी आने वाला है। तो क्या करें अभी हम? अभी हर जगह बॉक्स साइजिंग लिखते बैठोगे? सो यस, प्रथमेश ने बोला क्या, यूनिवर्सल सिलेक्टर के अंदर ये प्रॉपर्टी लगाओ, हर जगह से रिमूव करो। प्रॉब्लम आपको ग्लोबली फिक्स करना है, ठीक है? सो गाइस ये सब कुछ निकालो, एंड ये आज से आपके यूनिवर्सल सिलेक्टर के अंदर क्या प्रॉपर्टी ऐड होगी? यस, परफेक्ट, बॉक्स साइजिंग, बॉर्डर बॉक्स प्रॉपर्टी, दैट्स इट। ये प्रॉपर्टी आप ऐड करोगे गाइस, आपका प्रॉब्लम फिक्स है। ये सिर्फ 4 बॉक्स के लिए नहीं, आगे से हर जगह। तो अभी आप कल जो काम आपको करना था डिजाइनिंग का, अभी वो इजी हुआ ना? वो मार्जिन दे रहे हो, पैडिंग दे रहे हो, प्रॉब्लम हो रहा है, अब नहीं होगा। ओके, डन। कॉन्सेप्ट कर लगा, थियोरेटिकली छोड़ दो, क्या है प्रैक्टिकली क्लियर है, क्या है एक्चुअल इसका काम। ओके, ये प्रॉपर्टी आज से ऐड करो। ओके, यहाँ लिखता हूँ, बेसिकली इट यूज टू यूज टू set actual size of the box when we apply border padding, कुछ भी आप दे रहे हो। तो इससे जो प्रॉब्लम हो रहा है वो आपको क्या करना है, फिक्स करना है। बेसिकली इट यूज टू सेट या फिट एक्चुअल साइज ऑफ द बॉक्स व्हेन वी अप्लाई बॉर्डर पैडिंग प्रॉपर्टीज। तो वो क्या रहेगा, स्टेज इन द सेम साइज, वैसी सेम साइज में क्या रहेगा वो, फिक्स रहेगा। तो ये आपको अप्लाई करना है आज से। ये नहीं करोगे, और ये नहीं करना है वेबसाइट होने के बाद लास्ट में ऐड किया, तो क्या होगा फिर? आपने पहले वेबसाइट डिजाइन किया होगा, और उसके हिसाब से आपने सब कुछ देके रखा होगा, और ये बाद में प्रॉपर्टी ऐड करोगे तो पूरा वेबसाइट डिस्टर्ब हो जाएगा। ये 3 प्रॉपर्टी प्रोजेक्ट स्टार्ट करने से पहले लिखना है, बाद में लिखोगे तो वेबसाइट पूरा क्रैश हो जाएगा। कर, परफेक्ट। सो ये एक प्रॉब्लम था, उसका सोल्यूशन हमने देखा, लास्ट में हम डिजाइन करेंगे। अभी मैं आता हूँ नेक्स्ट 2 4 प्रॉपर्टीज आज के, क्या है वो देखो। ये तो क्लियर हुआ, अभी बाकी उसमें कुछ भी नहीं है। ये कलर का बहुत बेसिक कॉन्सेप्ट है, कलर। अभी हम कलर अप्लाई करेंगे वेबसाइट को, कलर कैसे दिखाना दिखाना है, ठीक है? वेबसाइट को कलर, टेक्स्ट को कलर, और बैकग्राउंड कलर, बैकग्राउंड इमेज कैसे लगाते हैं वेबसाइट पे, ये हम 3 4 प्रॉपर्टीज के थ्रू देखेंगे, एक एक प्रॉपर्टी को समझेंगे। गाइज सीएसएस के अंदर है ना कलर्स है बहुत सारे अप्लाई करने के लिए। कलर, बैकग्राउंड कलर हो सकता है, टेक्स्ट को कलर हो सकता है, इतना ही हो सकता है, बैकग्राउंड कलर या टेक्स्ट को कलर, और बॉर्डर का कलर हो सकता है, शैडो इफेक्ट देना है वहां भी कलर आएगा। तो कलर, कलर कैसे दिया जाता है वेबसाइट्स को, ओके, कंटेंट को। तो आपको यह कलर प्रॉपर्टी एक्सप्लेन करता हूं, बट अलग से। अभी फाइल क्रिएट करो, CSS-3 कलर्स डॉट HTML।
CSS कलर्स। गाइस, कलर अप्लाई करने के लिए आपके पास तीन चार वेज है। प्री टैग, वेज टू अप्लाई कलर्स। कैसे अप्लाई करोगे? पहला वे, आप डायरेक्ट कलर का नेम दो। फॉर एग्जाम्पल, मैंने लिखा, क्या लिखा? ऑरेंज। क्या अप्लाई किया मैंने? ऑरेंज। अब क्या अप्लाई होगा? ऑरेंज। ये कलर से नाम है। कलर का नेम डायरेक्ट दो जो आपको मालूम है। दूसरा वे क्या है गाइस? हेक्स कोड। हेक्स कोड म्हणजे काय? हॅश FFF, या तुम्ही आता असं बोलू शकता, RRGGBB, रेड ग्रीन ब्लू। बेसिक कलर कुठले असतात? RGB असतो ना, याचा कॉम्बिनेशन करून काय बनतात? मल्टिपल कलर्स। रेड, ग्रीन, ब्लू। ये तीन कलर का यूज करके आपकी जो कलर्स बिल्ड होंगे गाइस, तो आपको ये एक ऑप्शन होता है, हेक्साडेसिमल कोड, हेक्स कोड बोला जाता है इसको। इससे भी कलर अप्लाई होगा, बट ये प्लेन कलर से। बट आपको ऑरेंज के अंदर फेंट ऑरेंज, डार्क ऑरेंज ऐसे चाहिए तो हेक्स कोड यूज करना पड़ेगा। कलर देने का दूसरा ऑप्शन। तीसरा ऑप्शन है गाइस, RGBA। म्हणजे असं द्यायचंय तुम्हाला, RGBA, रेड ग्रीन ब्लू। RGB, सॉरी, पहले RGB लिखता हूँ, RGB, रेड ग्रीन ब्लू। और इसके अंदर आपको 0 से 255 तक का वैल्यू देना है हर एक को। 0 से 255, 0 से 255 तक का वैल्यू देना है। तीसरा वे, RGB, रेड ग्रीन ब्लू। दूसरा आणि तिसरा सेम है, सिर्फ वे ऑफ फॉर्मेटिंग थोड़ा सा अलग है। हेक्स कोड या RGB असं पण देऊ शकतो। फोर्थ वे, यू कैन स्किप गाइस, बट है HSL, व्यू, सॅच्युरेशन अँड लाइटनेस। आणि याच्या व्हॅल्यूज कशा द्यायच्या? HSL, व्यू एंड इसका जो है वैल्यू, वो 0 से 360 तक का होता है। एच का, यू का क्या है? यू सैचुरेशन बताऊंगा। सैचुरेशन मतलब सैचुरेट करना है, कम ज्यादा ब्राइटनेस। 0 से 100 तक का देना है। एंड लाइटनेस मतलब उस कलर कितना लाइट कम ज्यादा रखना है। 0 से 100%। गाइस, एडवांस लेवल का कलर कॉम्बिनेशन। ओके, कभी चैट जीपीटी करोगे तो कोड मिलेगा, तो ऐसा कुछ मिलेगा, तो डोंट वरी, ये है ऐसा कुछ। ओके, सो पहला तो मालूम है, दूसरा एंड तीसरा एंड लास्ट वन, ये तीन कव्हर करेंगे। देखना है काय? फक्त कलर अप्लाय करायचं, मग ते बॅकग्राऊंड असेल किंवा टेक्स्ट असेल, या आप कहाँ लगा रहे हो? बॉर्डर को लगा रहे हो, वेनेवर आपको जहां लगाना है। सो लेट्स सी। H1, वेलकम टू CSS कलर्स। मुझे इसको अप्लाई करना है क्लास। क्लास क्या दे दोगे आप? हेडिंग दो। स्टाइल, क्या रूल है हमारा? मार्जिन 0, पैडिंग 0, बॉक्स साइजिंग, बॉर्डर बॉक्स। अब बाद में बाकी का काम करो। हेडिंग, कलर, कुठला कलर द्यायचा आहे? कलरचं नाव द्या। काय आला कलर आता आपल्या? कलर क्या आपला हुआ? ऑरेंज। मुझे ये सेम कलर थोड़ा सा अलग वे से देना है। मैं इसको पैडिंग एंड बॉर्डर भी देता हूँ। पैडिंग देता हूँ 40 पिक्सल, एंड बैकग्राउंड कलर देता हूँ कैडेड। अप्लाय झालं का? यस, आता बघा, लक्ष द्या, सिंपल आहे। ये टर्क्यूज वगैरह ऐसे भी कलर्स है गाइस, बहुत सारे कलर्स। बैकग्राउंड कलर गाइस, यहाँ आपको दिक्कत हो, मैं हेक्स कोड कैसे दिया जाता है? हेक्स कोड म्हणजे कसं? हॅश, हैश एन, RRGG MBB, RGB, इसका वैल्यू देना होता है। कैसे? सपोज
आपने यहाँ लिखा हैश FFFF, मतलब क्या? ये कोणचा कलर आहे? व्हाईट. तुम्ही मला हे कसं लक्षात ठेवायचं? हे लक्षात नाही ठेवायचं. ठीक आहे, याच्यासाठी कलर पॅलेट असतात, न कलर घ्यायचा आणि पेस्ट करून टाकायचं. ये मतलब व्हाईट. आता कुठला कलर आला? व्हाईट. दिसत नसेल तर बॉर्डर लावा. सॉलिड आहे का कलर बॅकग्राऊंड? येस, बॉर्डरमुळे थोडंसं दिसतंय आता. आहे का? येस. आता बघा इथे मी FF की जगह काय लिखा, बॅकग्राऊंड कलर हॅश 0 0 0 0. आता येणार ब्लॅक. कुठला आपल्याला? ब्लॅक. असे खूप कॉम्बिनेशन आहे त्याचे, आपल्याला माहिती पण नाही काय असेल. मी असं केलं, अभी मैं बोल रहा हूँ RGB का कॉम्बिनेशन है, ऐसा क्यों बोला मैंने? देखो, आपने ऐसा लिखा FF 0 0 0 0, कुठला येणार आहे? RGB. पहिले दोन कुठले वाले असतात? रेड ना. तो FF मतलब क्या? अभी रेड आ गया. अब आपने लिखा बैकग्राउंड कलर हैश 0 0 FF 0 0. दूसरे दोन ऍक्टिव्हेट केले. आणि मैंने लिखा अभी हॅश 0 0 0 FF RGB. ओके. and पूरा 0 0 करोगे तो ब्लैक, and पूरा FF करोगे तो व्हाइट. तो इतना ही नहीं है, आप कुछ भी दो रैंडम. मैंने लिखा 2 3 5 3 4 5. फक्त 6 व्हॅल्यू गेल्या पाहिजे, काहीतरी कलर येईल. कॉम्बिनेशन. आता हे कसं करणार तुम्ही? याच्यासाठी सिंपल ऑप्शन देतो. काय? गुगलला जायचं, कुठला कलर पाहिजे तो सर्च करायचा. फक्त गुगलला सर्च करायचं कलर पॅलेट. CSS कलर पॅलेट असं सर्च करा. CSS कलर पॅलेट. काय सर्च केलं तुम्ही? CSS कलर पॅलेट्स. तर तुम्ही पहिल्या वेबसाईटला जी येते तिथे क्लिक करा. इथे बघा तुम्हाला कलर भेटतात डायरेक्ट. हे पण नको असेल तर डायरेक्ट CSS कलर पिकर, गुगलला जाऊन सर्च करायचं. क्या सर्च कर रहे हैं? CSS कलर पिकर. आणि इथून जो पाहिजे तो कलर घ्या. हे तर आपल्या VS कोड मध्ये पण आहे. आता तुम्ही जिथे जाल, जो कलर पाहिजे ना तुम्हाला, इथे बघा त्याची व्हॅल्यू आली असेल. आले का? मैंने और एक चीज बताया था, किसी भी वेबसाइट का कलर पिक करना है तो कैसे करोगे? यस, ऑनलाइन स्टूडेंट्स कैसे करोगे? ऑनलाइन स्टूडेंट्स. यस, गुड ऐश्वर्या. कौन सा एक्सटेंशन बताया था मैंने? कुठल्या पण वेबसाईटचा कलर डायरेक्ट कॉपी करायचा असेल तर? हा, कलर पिकर क्रोम एक्सटेंशन कुठे आहे ते दाखवू का? ये वाला था वो. कलर झिला होता का कलर पिकर? कलर झिला. हा, हे वाला. इथे क्लिक करायचं. जिथे जाल तो कलर काय होणार? कॉपी करायचा, जो पाहिजे तो. तुम्ही इथे पॉइंट करा फक्त त्याला. तो कलर काय होईल? कॉपी होईल. आणि कुठला कलर कॉपी झाला? दिसते का हेक्स कोड, हॅश वगैरे, जो आपण आत्ता बघितला. तर तिथून कॉपी करा डायरेक्ट. सो तुम्हाला कलर काय होईल तो कॉपी होऊन जाईल आणि यूज करायचं. येस, परफेक्ट. सो ये होता है कॉन्सेप्ट ऑफ हेक्स कोड का. इतना ही है. कहाँ से लेके आओगे, समजलं? येस. असं पण ऑप्शन इथे बघा, तुम्ही इथे इकडे तिकडे फिरवा माऊस. कुठला कलर आहे? हेक्स कोड आला का? दूसरा वे गाइस, RGB. RGB असं लिहायचंय तुम्हाला. आणि व्हॅल्यू, व्हॅल्यू क्या देना है? लिखा है मैंने यहाँ. वैल्यू क्या देना है? 0 से. यस. शिवम, क्या वैल्यू देना है? यस. आवाज अजून मोठ्याने. ओके, ठीक आहे. सो इथे मी दिलं 0. आज दुपारी जा तिकडे 3 वाजता. हम्म? मी तर जाणार आहे. जायचं की नाही? कुठे? शनिवार वाडा.
काय प्लॅन नाही तुमचं? हं? नाहीये. जा मग स्वतःसाठी लढा. ठीक आहे, आज नाही तो कभी नाही. जायला पाहिजे, ठीक आहे. काय झालं, आपण काय अप्लाय केलं? कलर. यस, क्या अप्लाई किया मैंने? 0 0 0। काय अप्लाय झालं? का झालंच नाही काही? बॅकग्राउंड कलर क्या अप्लाई हुआ? अप्लाई हुआ है 0 0 0। 0 0 मतलब क्या? हम्म, ब्लॅक। आता इथे लक्ष द्या बघा, बॅकग्राऊंड कलर RGB, तुम्ही इथे अप्लाय केलं 0, इथे अप्लाय केलं 255, अँड ह्या अप्लाय किया 0। सो गाईज कुठला कलर येईल? येस, हेच काम करतोय, फक्त या फॉर्मॅटमध्ये लिहितोय आपण. फक्त याच्यामध्ये अजून काही गोष्टी ऍड होऊ शकतात, ते करू आपण. आलं का ग्रीन? येस. बॅकग्राऊंड कलर RGB 0 0 255। आता कुठला? आलं का ब्ल्यू? बॅकग्राऊंड कलर RGB 255 0 255 नाऊ. ठीक आहे, हा 0। कुठला? रेड. आणि सगळेच 255 केले तर व्हाईट. जसं इथे कसं होतं, FFF मतलब व्हाईट, आणि हा पुरा 250 मतलब 255 मतलब व्हाईट. आता परत तेच मिक्स करा, काही पण ऍड करा. 120, 255, 320, बघा कुठला कलर आलाय. ॲक्वा. कॉम्बिनेशन झाला आणि तो कलर आला. सॉरी, मी एक्स्ट्रा व्हॅल्यू दिली, 250च्या पुढे नाही जायचं. कुठला आला? अरे थोडासा ग्रीन फेंट. सीट गाइस, RGB कलर. आता परत कलर पिकरला जा. कहा जाना है? कलर पिकर। गाइस, जब आप कलर सिलेक्ट करते हो तो नीचे क्या मिलता है? RGB ऑप्शन भेटलं. हे पण कलर मध्ये भेटू शकतो फॉर्मॅट. हेक्स कोड क्लियर है, RGB क्लियर है गाइस। ये CMYK छोड़ दो, मुझे मालूम नहीं क्या है, मैंने यूज नहीं किया अभी तक। अभी ये देखते, HSV भी कर सकते हो, बताने के लिए बहुत है, बट काम का नहीं हो। RGB, ये हेक्स कोड, ये HSL से काम होता है, इनफ है। ये भी है, बट जरूरत नहीं है हम। ठीक है, हमें डिजाइन एक्सपर्ट नहीं बनना है, हमें डेवलपर बनना है। ठीक है, सो बहुत डीप में जाने की जरूरत नहीं है। लास्ट है HSL। RGB मध्ये अजून एक गोष्ट आहे बघा, RGBA। RGBA, व्हॉट इज A फॉर अल्फा, म्हणजे काय? युज्ड फॉर ट्रांसपरेंसी इफेक्ट। इग्नोर द स्पेल। ट्रांसपरेंसी इफेक्ट मतलब क्या? ये 0 से 1 तक काम करता है, त्याला बोलतात अल्फा ओपॅसिटी। 0 से 1 तक हे काम करतं. म्हणजे काय? बॅकग्राऊंड कलर, सॉरी, ठीक आहे, बॅकग्राऊंड कलर, कलर RGBA। RGBA, A फॉर नॉट एप्पल, ठीक है, RGB है, ठीक है। सो अल्फा, तो यहाँ क्या आएगा? रेड। रेड के लिए वैल्यू क्या आ जाएगा? 120 दिया मैंने। ठीक है, सिंपल सांगतो, 0 0 अँड 255, कुठला येईल कलर? इथे काय दिले ते सोडून द्या, कुठला येईल? ब्ल्यू। अजून एक व्हॅल्यू आहे काय? RGB A। A म्हणजे अल्फा। आता ब्ल्यू कलर आहे डार्क मध्ये बघा, कलर कैसा है ब्लू? डार्क है। मुझे ना इस ब्लू कलर को थोड़ा सा ट्रांसपरन्सी इफेक्ट देना है, म्हणजे कॉन्ट्रास्ट करायचं थोडस। तुम्ही ते 0 केलं ना, ते डायरेक्ट फेंट होऊन जाईल, ते डायरेक्ट ब्लॅकच झालं, म्हणजे पूर्ण फेंट झाला तो बघा। कलर कुठला आला? व्हाईट।
तुम्ही इथे लिहिलं 1, म्हणजे जो आहे तोच. आपने लिखा 0.8, वो जो ब्लू है ना गाइस, थोड़ा सा व्हाइटिश हो जाएगा, थोड़ा सा फेंट. आपने लिखा 0.6, हो रहा है क्या चेंज? असं पण अप्लाय करू शकता. RGBA, ओपॅसिटी इफेक्ट बोलतो इसको, अल्फा बोलते, ट्रान्सपरन्सी इफेक्ट, फेंट टू डार्क, फेंट टू डार्क. झिरो म्हणजे पूर्ण ब्लॅक. अप्लाय ब्ल्यू किया है, बट अल्फा का व्हॅल्यू झिरो आहे, म्हणजे काय, तो ब्लॅक झाला. ठीक है. नो टेक्निकल जार्गन, जस्ट याद रखो, कलर देना है, हेक्स कोड RGBA आणि कलर. अल्फान वगैरे एवढं जास्त डोक्यात जाणार नाही ते, आणि लक्षात पण ठेवू नका, समजून घ्या असं काहीतरी आहे. ओके, कळलं का? लास्ट सांगतो आणि आपण पुढे जाऊ. किती प्रॉपर्टी शिकवल्या मी आत्तापर्यंत? नाही नाही, आत्तापर्यंत म्हणजे आपण HTML पासून CSS जेव्हापासून सुरू केलं, काय यूज करतोय आपण आत्तापर्यंत, कुठल्या प्रॉपर्टी बघितल्या आपण? हाईट, विड्थ, कलर, बॅकग्राऊंड कलर, पॅडिंग, मार्जिन, फ्लोट, अजून काय? फ्लोट लेफ्ट झालं एवढंच. परगूज आहे काय? हम्म, आठवा. हा, बॉर्डर, बॉर्डर, रेडियस, डिस्प्ले इनलाईन ब्लॉक. कुठे सांगितलं होतं? UL मध्ये ते LI ला एका लाईन मध्ये आणायचं असेल तर. ओके, कामाचं आहे ते पण. अजून काय? बॉक्स साइजिंग आत्ता बघितलं. बॉर्डर रेडियस, ठीक आहे, परत घेऊ. ठीक आहे, बॉर्डर रेडियस. ओके, एवढेच प्रॉपर्टीवरती आपलं काम चाललंय, आणि ड्यू बॉक्स HTML चा. ते कळलं तर बाकीचं कळलं, नाही तर काय उपयोग नाही. ठीक आहे, आणि बाकीचे टॅग्स काहीच नाहीये. ओके, अपन रिवीजन, इस नेक्स्ट वीक हम रिवीजन लेंगे HTML का, फ्रॉम डे 1. ओके, एक रिवीजन सेशन लेंगे. एंड प्रॅक्टिस तो डेली ही कर रहे हैं सेशन के बाद, वो तो चलेगा ही. ठीक आहे, प्रॅक्टिस करायचं काहीच नाहीये. खूप सिम्पल आहे, 2 मिनिटात फक्त रिव्हिजन झाले पाहिजे. ठीक आहे, तुम्ही त्याला कॉम्प्लिकेटेड केलं तर खूप कॉम्प्लिकेटेड आहे. ओके, फिर HTML भी कॉम्प्लिकेटेड है, आणि SQL डेटाबेस भी कॉम्प्लिकेटेड है. और इजी करोगे तो कुछ भी नहीं है. ठीक है, HTML CSS. चलो नेक्स्ट. नेक्स्ट प्रॉपर्टी, नेक्स्ट बैकग्राउंड कलर का वे, कलर अप्लाई करना है तो, हाँ, HSL. HSL हे थोडस अजून ऍडव्हान्स आहे, समजायला थोडस, बट आहे. क्या है ये HSL? ये व्यू का वैल्यू है ना गाइस. आपको व्यू मतलब क्या, कलर्स. वही फिर से कलर्स. आपको कलर देना है 0 से 360 तक के बीच में. आता त्याच्यामध्ये पण पार्टिशन आहेत. 0 से 120 रेड, 120 to 240 ग्रीन, आणि 240 to 360 ब्ल्यू. एवढं लक्षात ठेवू नका, 0 से 360. ठीक आहे, तुम्हाला काही कॅल्क्युलेशन नाही करायचं, हा आता इथून एवढं आहे तर आता काय करायचं, डायरेक्ट आपण कॉपी करणार आहेत कलर. व्यू 0 से 360 कलर्स. सैचुरेशन मतलब गाइस क्या, ट्रांसपेरेंसी. सैचुरेट कितना करना है, मतलब डार्कनेस वगैरह कम ज्यादा करना है तो. जैसे ओपेसिटी होता ना, अल्फा, सेम. याची व्हॅल्यू द्यायची 0 से 100% तक. 0 म्हणजे पूर्ण फेंट, आणि 100 म्हणजे, 100 मतलब पूरा डार्क. आणि तिसरा व्हॅल्यू गाईज, लाईटनेस, त्याच्यातच मिनिंग आहे. व्हाईटिश आणि ब्ल्यू, म्हणजे ब्लॅक व्हाईटिश कलर तुम्हाला द्यायचा असेल. ब्लॅक अँड व्हाईट, 0 से 100 तक का व्हॅल्यू दो. ब्लैकिश मतलब 0 से 100, ब्लैक, ब्लैकिश व्हाइटिश इफेक्ट आप दे सकते हो इस. ओके, लाइटनेस, लाइटनेस. ओके, ये आपका काम करेगा कौन? HSL. देखो अप्लाई करके देखो, HSL. मैंने लिखा 360, कलर कुठला येणार आहे? ब्ल्यू.
सॅच्युरेशन काहीच नकोय, नॉर्मल ठेवा 100%. आणि लाईटनेस पण नॉर्मल ठेवा, 50 म्हणजे जागेवरतीच ठेव. मैंने क्या बोलता, RGB बोला था ना, RGB, रेड ग्रीन ब्लू, हाँ 0 और 360 के लिए रेड आता है, आणि बाकी बिटवीन ग्रीन ब्ल्यू आता आहे. एवढं नका लक्षात ठेवू काय येतंय ते. ठीक आहे, कटला आलाय 360ला रेड, तुम्ही 0 केलं तरी 360, आणि मध्ये आधे केलं तर मग ते ग्रीन ब्ल्यू वगैरे येईल. ठीक है, डोंट वरी गाइस, स्किप करो, सिर्फ देखो 360 रेड आ रहा है तो ठीक है, रेड आ रहा है. ठीक है. 100% म्हणजे नॉर्मल ठेव, 50% मतलब सैचुरेट का काम, लाइटनेस का काम क्या है, ब्लैकिश व्हाइटिश नहीं करना है, न्यूट्रल रखो. आप 100 करोगे ना गाइस, तो पूर्ण व्हाइटिश होईल, आणि 0 करेल तर पूर्ण ब्लॅक. तर म्हणून मी 50 ठेवलंय, नॉर्मल ठेव. आणि दुसरा व्हॅल्यू काय, सॅच्युरेट, डार्कनेस नहीं करना है, जो है वैसे ही रखो 100%. म्हणून जो आहे तोच दिसतोय. बट गाईज आप जैसे या करोगे 50%, तो कलर बघा फेंट झाला. एवढं तर कळलंय की सगळ्यांचं काम तेच आहे, फक्त व्हॅल्यू बदलता त्याने काहीतरी वेगळं करतोय. RGBA मध्ये तेच केलं अल्फाने, आता HSL मध्ये सॅच्युरेशनने करतोय. काम तर तेच केलं, फक्त वेज आहेत असं काहीतरी वेगवेगळ्याने अप्लाई करू शकता. या गाइस आपने 0 लिखा तो जो रेड था वही ब्लैक हो जाएगा. हे मिक्स कॉम्बिनेशन है. परत सांगतो, कलर अप्लाई करना है, नॉर्मल नेम दो. दूसरा वे, हेक्स कोड दो, हैश RRGB का कलर. तीसरा ऑप्शन है RGB, 0 से 255 तक का वैल्यू दो. बट उसके अंदर भी आपको थोड़ा सा एडवांस जाना है, ट्रांसपेरेंसी इफेक्ट चाहिए, ब्लैक व्हाइट वगैरह. सॅच्युरेशन लाईट. व्यू का व्हॅल्यू 0 से 360, रेड ग्रीन ब्ल्यू येणार आहे. कुठला येईल कलर, रेड ग्रीन या ग्रीन या ग्रीन या ब्लू में आएगा. नेक्स्ट, व्यू क्या, सैचुरेशन क्या करता है, डार्क, 0 से 100% तक का वैल्यू दो. आणि लाइटनेस, लाइटनेस कमी जास्त करायचं, ब्लॅकिश व्हाइटिश आप दे सकते. ओके, कळलं. दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ कलर्स इन अ CSS. एक्सटेंशन कौन सा है, कलर कॉपी करना है किसी वेबसाइट का, तो कलर जिला दिखाता हूं, किसी को याद नहीं रहेगा, नहीं है तो कलर जिला क्रोम एक्सटेंशन. आप ब्राउजर दूसरा यूज करोगे तो नहीं मिलेगा. ओके, इसलिए डे 1 को बोला था ये यूज करो, कलर जिला. इथे फक्त ऍड टू क्रोम करायचं ऑप्शन असेल इथे बघ, क्रोम एक्सटेन्शन, ऍड टू क्रोम. तुमच्याकडे ऑलरेडी असेल तर रिमूव्ह, ऍड टू क्रोम, आणि या क्लिक करो, आणि या उसको पिन करो, पिन, मग तो वरती दिसेल. ओके, कलर जिला क्रोम एक्सटेंशन यूज कैसे करोगे, किसी भी वेबसाइट पे जाओ. चलो, हमारा फेवरेट तनिष्क, ठीक है, ओपन करेंगे इसको. उसके अंदर सपोज आपको कोई भी एक कलर पिक करना है, ये वाला कलर वो चाहिए आप. कुठे गेलं एक्सटेन्शन, इथे पिक कलर फ्रॉम पेज, क्लिक करायचं आणि तिथे माऊस घेऊन जायचं. बघा वरती कलर येतोय का, कुठल्या फॉर्मॅटमध्ये, RGB आणि हेक्स कोड झालं. आपल्याला जे पाहिजे ते भेटलं. आणि कॉपी होताना कुठलं होतं, हेक्स कोड, फक्त पेस्ट करा इथे, झालं काम. आपका काम हुआ है, देखो हेक्स कोड, बैकग्राउंड कलर, हा कलर आला जो उस शर्ट पे था. That's it. कलर कॉन्सेप्ट कळलं असेल तर प्लीज टाईप क्लिअर. परफेक्ट. एनी डाउट, बस डाउट तो नहीं हो गया आपको. ठीक है, चलो जाना है आगे. कलर बघितलं, नेम कलर, हेक्स कलर, RGB कलर, RGBA कलर, HSL कलर, उसका पूरा एक्सप्लेनेशन यहाँ दिया है गाइस. बैक बैकग्राउंड कलर वगैरह सब कुछ. अभी आपको एक्सप्लेन करता हूँ वेबसाइट को बैकग्राउंड इमेज कैसे लगाना है.
अभी तक क्या करें हम? कलर ही अप्लाई कर रहे हैं। अभी लगा ना क्या बैकग्राउंड इमेज वेबसाइट को, जैसे तनिष्क के वेबसाइट पे दिख रहा है, जैसे अमेजोन पे कहाँ दिख रहा है, अमेजोन पे दिखता है, जैसे फ्लिपकार्ट पे दिखता है, जैसे अजियो पे दिखता है। हर वेबसाइट पे बैकग्राउंड इमेज होता है। और उस बैकग्राउंड इमेज के ऊपर क्या होता है, जैसे ajiyo.com पे जाता हूँ मैं। ओके ठीक है, ये आई थिंक सो ये सब पोस्टर्स है। ये ग्राफिक्स है, सब ग्राफिक्स नहीं बोल रहा हूँ मैं, वेबसाइट के ऊपर कंटेंट। चलो कोई आईटी कंपनी का वेबसाइट लेते हैं। हाँ। अ, हाँ ठीक है, चलो यही लेते हैं, यही टैब ही परफेक्ट, चलो ये टैब। गाइस, ये जो टैब है ना, आपने ऐसे बहुत सारे वेबसाइट्स देखा होगा गाइस, जहाँ होता क्या है मालूम है, कि आपके वेब वेब पेज, मतलब बहुत सारे वेबसाइट पे क्या होता है, एक बैकग्राउंड इमेज होता है और उसके ऊपर क्या होता है, कंटेंट होता है। अभी जैसे गूगल का ये बैकग्राउंड इमेज है गाइस, एंड इसके ऊपर क्या लिखा है, गूगल। मुझे चेंज करू शकतो ना अपन? यस, उसके ऊपर गूगल है। उसके बाद ये यहाँ टैब दिख रहा है, ये गूगल का बटन है। ये सर्च बार है, इनपुट टाइप, इनपुट टैग, या लोगो लिखा है, या जीमेल इमेज ऐसी कुछ दिख रहा है। यस सर, नो? सेम गाइस, हमारे वेबसाइट पे भी आपको कुछ करना होगा। बिकॉज अभी तक हम काम चला रहे हैं किससे, सिर्फ कलर लगा के काम कर रहे हैं। कलर नहीं, अभी बैकग्राउंड इमेजेस भी लगाना है वेबसाइट को। तो कैसे करना है, वेरी सिंपल। उसके लिए एक प्रॉपर्टी आपको दे रहा हूं मैं, उसके लिए एक प्रॉपर्टी दे रहा हूं मैं। वो प्रॉपर्टी है बैकग्राउंड इमेज। बैकग्राउंड में मुझे आई थिंक लगता है शॉर्टकट ही बताओ मैं आपको, बिकॉज टाइम वेस्ट करने से बेटर है शॉर्टकट बताओ। बिकॉज इसके लिए चार प्रॉपर्टी, फिर बैकग्राउंड इमेज कैसे देना है, उसका साइज कैसे देना है, वो शॉर्टकट। इतना कॉम्प्लिकेटेड करने से बेटर है शॉर्टकट एक्सप्लेन करता हूँ डायरेक्ट। बैकग्राउंड इमेज आपके वेबसाइट के ऊपर आपको लगाना होगा, तो एक ही शॉर्टकट है, बैकग्राउंड लिखना है। सिर्फ क्या लिखना है, बैकग्राउंड। और यहाँ पहला वैल्यू आएगा बैकग्राउंड इमेज, म्हणजे असं येईल ते, मी लिहितो इथे URL, आणि याच्यामध्ये तुमचा पाथ, स्पेस, बॅकग्राऊंड पोझिशन, इमेज कुठे दाखवायचं आहे तुम्हाला, वेट वेट, बैकग्राउंड रिपीट करना है क्या, तीसरा वैल्यू बैकग्राउंड का पोजीशन क्या रहेगा, एंड फोर्थ वैल्यू बैकग्राउंड का साइज क्या रहेगा। गाइस, मैंने आपको शॉर्टकट बताया डायरेक्ट। ओके, ये लिखना होगा ना आपको, लिंक दी, फिर ऐसा ऑप्शन है बैकग्राउंड इमेज, मतलब वो नहीं सिखाऊंगा मैं आपको। फिर बैकग्राउंड रिपीट होना चाहिए क्या, फिर बैकग्राउंड का पोजीशन क्या रहेगा, फिर बैकग्राउंड का साइज क्या रहेगा। ये चारों का ऑप्शन डायरेक्ट दे रहा हूं मैं क्या, शॉर्टकट। तो मुझे लगता है मैंने वो लॉन्ग वे एक्सप्लेन करने की जरूरत नहीं है, डायरेक्ट काम का है वो दिखाता हूँ। सो आप भी ये यूज नहीं करोगे, फिर यही करोगे। ओके, शॉर्टकट है डायरेक्ट, एक ही वैल्यू, जैसे बॉर्डर का बोला था मैंने, बॉर्डर, बॉर्डर स्टाईल, बॉर्डरची विड्थ आणि बॉर्डरचा कलर सेम। बॅकग्राऊंड लगाना है ना, एक लाइन में काम हो जाएगा। इथे पाथ द्या, रिपीट करना है क्या बैकग्राउंड इमेज, करना है कि नहीं वो लिखेंगे यार, रिपीट नो रिपीट। बैकग्राउंड का पोजीशन क्या रहेगा, सेंटर पे रहेगा, सेंटर लेफ्ट पे रहेगा, सेंटर राइट पे रहेगा, कहाँ रहेगा वो देखेंगे। साइज क्या रखना है इमेज का, बैकग्राउंड साइज। ये सब वैल्यूज इसमें होता है गाइस। तो लेट्स सी द प्रैक्टिकल वर्क। बट बैकग्राउंड कलर लगाओगे कहाँ, इस बॉक्स को, क्या अलग से लूं, अलग से ले तो, क्या DV तो लेना है, ड्यू क्लास सेक्शन, क्या लिया क्लास का नाम, सेक्शन, क्लास डॉट सेक्शन। गाइस ये पॉइंट कवर करके डायरेक्ट प्रैक्टिकल करेंगे, रैप अप करेंगे, ठीक है। कल का प्लान क्लियर है, कल आपको क्या रहे करना है,
कल इंटरव्यूज रहेंगे आपके, ठीक है। और जो कम्युनिकेशन सॉफ्ट स्किल का ग्रुप क्रिएट किया था उसके ऊपर कल हम थोड़ा सा एक्टिविटी करेंगे। वो मैंने 2 दिन से कुछ नहीं एक्टिव नहीं रहा, मुझे काम था। तो वहाँ भी हम एक्टिव रहेंगे कल से, ठीक है। सो कल से हम वो प्लान करेंगे, कल प्रॉपर प्रिपेयर करके आना है डे 1 से यहाँ तक, ठीक है। यस। सो इंटरव्यूज देना है प्रॉपरली। वो आपके कुछ सेशंस भी प्लान करो मैं सॉफ्ट स्किल के भी, ठीक है। तो उसके लिए अलग से अ, आपको कुछ, मतलब टीम मेंबर से कोई आपको गाइड करेगा, एक सेशन प्लान करेंगे उसका भी। गॉट इट। ठीक है। सेक्शन हाइट 400 पिक्सल, विड्थ 100%, फ्लोट लेफ्ट, बैकग्राउंड कलर अभी तक क्या दे रहे थे? अभी तक क्या दे रहे हैं? कलर ही दे रहे हैं। अभी कलर नहीं देना है मुझे, क्या देना है? बॅकग्राऊंड इमेज देना है। पहला व्हॅल्यू गाइस बघून टाइप करू आपण, चला। पहिला व्हॅल्यू URL आणि पाथ द्या इमेजचा। डबल कोट लिहा, नाही नका लिहू, काय अडचण नाही। कुठला पण एक घ्या। इमेज 2 आलं का? चलो प्रॉपर इमेज नहीं, दूसरा देता, इमेज 1। आ गया? आपको लगता है इमेज प्रॉपर सही आ गया आपको? क्रॉप हुआ इमेज, क्या हुआ? क्रॉप प्रॉपर आला का? नाही आला। आता इथे बघा, मी अजून दुसरा इमेज दाखवतो। मी ट्राय करतो, 1 2 3 असे वेगवेगळे। काय झालं? ऑब्जर्वेशन इज वेरी इंपॉर्टेंट, तभी समझ आएगा मैं क्या कर रहा हूँ। ऑनलाइन स्टूडेंट्स ऋषिकेश, समृद्धि। हम्म, क्या हो रहा है यार? रिपीट झाली का? मग पहिले का नाही झाले? परफेक्ट। पहले वाले का साइज ही प्रॉप फुल था, इसलिए वो उसने रिपीट नहीं किया। याचे साइजच कमी आहे इस इमेज का, तो इसलिए क्या कर रहा है? रिपीट कर रहा था। म्हणजे एक प्रॉब्लेम येते काय? परत घेतो, 1 का 2 था? 1। रिपीट होत आहे। पुढची व्हॅल्यू आहे, रिपीट करना है क्या? नो रिपीट। व्हॅल्यू कुठल्या कुठल्या असतात बघा। नो रिपीट, और रिपीट। नो रिपीट मतलब रिपीट नहीं होगा, रिपीट लिखोगे तो रिपीट होगा, देखो। नो रिपीट, और रिपीट, और रिपीट एक्स, और रिपीट वाय। म्हणजे काय? रिपीट करो वन एक्स एक्स लगा, रिपीट करो बट वाय को करो रिपीट करो, पूरा रिपीट करो ऑल साइड से। रिपीट, नो रिपीट मतलब नो रिपीट नाही करणार, रिपीट मत करो। आता बघा एकदाच आला, पण बाकीच्या साईजचं काय? बाकीच्या स्पेस का? दूसरा वैल्यू का पर्पस क्लियर है क्या? बैकग्राउंड रिपीट करना है क्या? दूसरा वैल्यू यहां लिखा है मैंने, पहला वैल्यू क्या था? पाथ। आणि तीसरा व्हॅल्यू होता है गाइस बॅकग्राउंड पोझिशन। काय ठेवायची आहे? बॅकग्राउंड पोझिशन क्या रखना है? सेंटर। सेंटर म्हणजे वाय एक्सिस एक्स एक्सिस, सेंटर सेंटर दो वैल्यू देना है। वाय एक्सिस एक्स एक्सिस क्या रखना है? वर्टिकली हॉरिझॉन्टली सेंटर सेंटर ठेवायची आहे। ओके। और सेंटर टॉप म्हणजे वर्टिकली सेंटर। मैं ऐसे लिखता हूं, टॉप सेंटर या टॉप लेफ्ट। आता कुठे जाईल? टॉप स्लॅब लेफ्ट साइड, ठीक है। ऐसे वैल्यू आप दे सकते हो। तो आपको क्या लिखना है नॉर्मली? सेंटर सेंटर, और सेंटर लेफ्ट, और सेंटर राईट। सेंटर आणि राईट साइड असं व्हर्टिकली हॉरिझॉन्टली। आतापर्यंत जेवढं लिहिले त्याने काय फरक पडलाय का? पहले से इमेज आ गया, दूसरे से रिपीट नहीं हो रहा है, तीसरा वैल्यू से
सेंटर आ गया, वर्टिकली एंड हॉरिजॉन्टली आप लिखोगे सेंटर राइट, सेंटर राइट, सेंटर लेफ्ट, सेंटर बॉटम. ते काय केलं, खाली आलं म्हणजे बॉटम दाखवलं. सेंटर लेफ्ट, लेफ्टला गेला. आणि सेंटर सेंटर, परफेक्ट. लास्ट वैल्यू गाइस, शॉर्टकट देता हूँ या एक सिंपल वैल्यू, उसको बोलते हैं साइज देना, बैकग्राउंड का साइज. साइज क्या देना है, फिट टू द स्क्रीन होना चाहिए ना. तो आप या लिखो कवर व्हॅल्यू, कवर, इथे फक्त स्लॅश कवर करा. शॉर्टकट सांगितला, बाकी तुम्ही इथे कॉम्प्लेक्स कोणी काही इथं सांगेल विड्थ द्या वगैरे नाही, डायरेक्ट कवर. कवर म्हणजे काय, ते एकदम फिट टू द स्क्रीन येणार आता. ठीक है, ब्लर हो रहा है होने दो, बिकॉज वो इमेज वैसा है, फिट टू द स्क्रीन. ऑब्वियसली गाइस वो स्क्वायर इमेज है तो होगा ही ना, स्ट्रेच करोगे तो क्रॉप होगा. बट ये परफेक्ट है. अब ये इमेज 1 की जगह या 2 लेके देखो, प्रॉपर ही आएगा. /2.jpg. आलं का परफेक्ट. हा काय आहे, बॅकग्राऊंड इमेज आहे. समज गए गाइस, हर एक व्हॅल्यू का पर्पज. कळलं का. येस, तुम्हाला कॉम्प्लिकेटेड करून दाखवायचं नाहीये, अदरवाईज 4 प्रॉपर्टी दाखवू शकतो मी, पण मला वाटतं हेच यूज करायचं तर हेच बघू. बैकग्राउंड प्रॉपर्टी इमेज लावायचा असेल तर. ठीक है, याद रखना है नोट करके, तभी ये समझ आएगा. कल लगा. यस, चलो बताओ मुझे एक बार, रितेश क्या करना है. यस, वैल्यू कैसे देता है. परफेक्ट, गुड. हम्म. ओके, रिपीट, रिपीट एक्स, रिपीट वाई. गुड. हाँ, सेंटर 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 राइट. एंड साइज देना है तो उसी को क्या करो, स्लैश. ग्रेट. ठीक है. यस राहुल. हम्म. गुड गाईज, परफेक्ट. ठीक आहे, कळलं बॅकग्राऊंड कसं द्यायचंय. आता बघा, हा आपण इमेज बॅकग्राऊंड कशाला दिलाय, सेक्शनला ना. आता याच्या वरती तुम्ही H1 टॅग घ्या, वेलकम टू मॉडर्न CSS. आता तो इमेज वरती येणार आहे. फरक समजून घ्या इमेज टॅगचा आणि बॅकग्राऊंड इमेजचा. इमेज टॅग वरती तुम्ही काय घेऊ शकता का, नाही. हा बॅकग्राऊंडला गेलाय त्याच्या. आता त्याच्यावरती कंटेंट आलं का. गाईज हे कंटेंटला मला इथे घ्यायचंय, इथे. काय करू सांगा, काय करू शकतो, डॉट सेक्शन के अंदर का H1 टैग. मैं ऐसा का लिखतोय, डायरेक्ट H1 का नहीं लिखता है. मैं ऐसा क्यों लिख रहा, कल भी लिखा, मैंने बताया नहीं था. मैं ऐसा क्यों नहीं लिख रहा डायरेक्ट .H1. या बट मैं ऐसा भी लिख सकता हूँ ना फिर. पण हेडिंग क्लास तर वरती पण आहे आता, पण मला त्याची क्लास त्याची CSS नको आहे. म्हणून मी काय लिहितो माहितीये, डॉट सेक्शन क्लास के अंदर का डॉट हेडिंग, या डॉट सेक्शन के अंदर का H1 टॅग. पर्पज कळलं का. त्या सेक्शन क्लास मधल्याच क्लासला किंवा त्याच टॅगला लाव, म्हणून मी असं लिहितोय. ओके, नोट करून घ्या छोट्या छोट्या गोष्टी. हा, चला काय आता त्याच्यामध्ये काय लावायचं आपल्याला. सगळ्यात पहिले त्याचा कलर चेंज करू. कलर काय, व्हाईट करू आपण. कलर प्रॉपर्टी माहिती आहे ना, झाला व्हाईट. अजून काय करायचं त्याला, अलाइनमेंट प्रॉपर्टी नाही सांगितली आहे. ठीक आहे, तर नाही सांगत, नंतर बघू आपण. मार्जिन द्यायची त्याला, किती द्यायचे मार्जिन,
लेफ्ट, हा टेक्स्ट आल्यानंतर इझिली होऊन जाईल ते, पण ठीक आहे आता आपण मार्जिनने करू. काय करा मार्जिन, त्याला लेफ्ट साईडनं 100 पिक्सलची मार्जिन दे डायरेक्ट. आलं का? 100 तर काहीच नाही, आपण इथे करू 300. आलंय. अजून थोडंसं 500 करू. आलंय. आता वरून खाली घ्यायचं. पॅडिंग की मार्जिन? मी त्या H1 ला लावतोय. मी सेक्शन नाही लावत आहे, तर मी याला पॅडिंग टॉप लावलं तर काय होईल बघा. आलं की खाली. त्याच्या वरतून पॅडिंग दे त्याच्या आतल्या साईडने, मग तो पण खाली. दोन ऑप्शन आहेत. काय करायचं, पॅडिंग द्या किंवा H1 ला लावतोय ना आपण, H1 को लगा रहा है. आलं का खाली? 70 करा. थोडस तिथे मध्ये दाखवायचं आपल्याला 50. झालं का? अजून काय त्याच्यामध्ये, आता बटन टॅग घ्या तुम्ही, काही पण करू शकता. बटन काय, बटन रजिस्टर नाव. रजिस्टर नाव. परत तेच, डॉट सेक्शन के अंदर का बटन. काय करा, त्याला पॅडिंग द्या. पॅडिंग द्या म्हणजे काय, त्याला हाईट आणि विड्थ देऊ जरा आतून आपण. कसं? एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस 10, वाय ऍक्सिस 10 पिक्सल टॉप बॉटम कडनं, आणि इकडनं 30 पिक्सल, म्हणजे टोटल 60. आलं का बटन? त्या बटनला कुठे घेऊन यायचं? मार्जिन लेफ्ट. वरती जे दिलं तेच देऊ आपण. किती दिलं तर 400 500. बघा आलं का? आलं का? आणि वरतून थोडासा स्पेस हवाय. मार्जिन द्या, किती द्या? 50 पिक्सल. आणि इथे 4च्या जागी 500 करतो. आलं का? अजून हवाय, ही ऍडजस्टमेंट चालली है. ये अभी कैलकुलेशन चल रहा है, इधर दिखाना है तो थोड़ा बड़ा, ऐसा नहीं चलता है. उसके लिए टॉपिक से आगे, बट जितना हो रहा है उससे चलने दो. आलं का बटन? आता त्या बटनला काय करायचंय मला, थोडस अजून अट्रॅक्टिव्ह करायचंय. बैकग्राउंड कलर है ना, आप उसको ब्लैक दो, ठीक है. और उसके अंदर का जो टेक्स्ट है ना, उसका कलर व्हाइट करो. आलं का? आता त्याला बोल्ड करायला एक प्रॉपर्टी आहे, फॉन्ट वेट. पण चलो, नाही पता है हमें, तो दूसरा ऑप्शन क्या है? यस, जे शिकलो त्याने पण होणारच आहे. बोल्ड टॅग, बी टॅग ना. चल, असं नाही तर असं केलं. ठीक आहे. चलो नेक्स्ट. अजून काय करू शकतो आपण? बॉर्डर रेडियस देऊ शकतो. किती द्यायची? 20 पिक्सल. झालं का? एक ऑब्झर्व केलं, त्या बटनला ना असं आउटसाइडने बाय डिफॉल्ट काहीतरी येत आहे. काय ते? बॉर्डर येते, नकोय मला. द्यायची असेल तर द्या सॉलिड वगैरे, पण नकोच येते ना. गेली का बॉर्डर? आणि ते बटन आलं. आलं. जास्त बॉर्डर रेडियस दिले, कमी करा, 10 करा. इथे साईज वाढवा, अजून 20 करा, इकडे 50 करा, म्हणजे बटन मोठं दिसेल. दिसतंय का? आता याची स्टायलिंग ऍडजस्टमेंट तुम्हाला जसे करायचे तसे. हे कशावरती अप्लाय करतोय मी? इमेजवरती. चला नंतर बाकी डिझाईन करू. एवढं कळलं का? लास्ट टॉपिक सांगू एक. ऑनलाईन स्टुडंट्स, मला असे रिस्पॉन्स एक्सपेक्टेड नाही येतात. काय तुमचं कम्युनिकेशन पाहिजे. ठीक आहे. सेशन मध्ये जर एकटा फक्त मीच बोलतोय, ठीक आहे, तर चुकीचं आहे. तुम्ही अनम्यूट करत चला. ठीक आहे. फक्त चॅटमध्ये पण रिस्पॉन्स नका करू. ठीक आहे. असं फील होऊ द्या की आपण माणसांसोबत बोलतोय. ठीक आहे. मी लॅपटॉप समोर नाही बोलत आहे, स्क्रीन सोबत. ठीक आहे. चल, झालं एवढं. आता नेक्स्ट लास्ट प्रॉपर्टी सांगतो. अजून इंटरेस्टिंग आहे ते. तुम्ही असं कधी बघितलंय का, इमेज तिथेच फिक्स राहतो आणि स्क्रीन स्क्रोल होत राहते? कुठे बघितलं? एफ रोडला. हा, कुठे बघितलं? हा बोलले ना तुम्ही. तुम्ही कुठे बघितलं? वेबसाईट मध्ये बघितलं असेल कुठेतरी. ठीक आहे. सो आता कुठे बघू शकतो, आय डोंट नो.
एक सैंपल ही लेते हैं ना बैकग्राउंड इमेज का, कहीं ना कहीं तो एग्जांपल मिलेगा। बॅकग्राऊंड अटॅचमेंट एक्झाम्पल, खूप सारे येतील वेबसाईट. वेबसाईट तर नेणार पण एक्झाम्पल दिसेल प्रॅक्टिकली काय असतं ते. हा हे बघा, असं तुम्ही बघितलंय का, कॉन्टेंट स्क्रोल होत आहे पण इमेज तिथेच राहतं, हे असा इफेक्ट ऑब्झर्व किया है कभी आपने? इसको क्या बोला जाता है guys? हे तर आता बघितलं आपण बॅकग्राऊंड इमेज, पण तुम्ही ऑब्झर्व करा, कंटेंट स्क्रोल होत आहे पण इमेज काय सेम. याला एक प्रॉपर्टी देतो आपण, त्याला एक प्रॉपर्टीचं नाव आहे त्या बॅकग्राऊंड अटॅचमेंट. काय करतं, यूज टू फिक्स, यूज टू फिक्स इमेज टू द स्क्रीन. यूज टू फिक्स इमेज टू द स्क्रीन. बॅकग्राऊंड अटॅचमेंट, बॅकग्राऊंड अटॅचमेंट करो फिक्स. आता काय होईल बघा, आता स्क्रोल बार नाही आपल्या वेबसाईटला, स्क्रोल आणावं लागेल आधी, तरच ते दिसेल तुम्हाला इफेक्ट. ते स्क्रोल बारच नाहीये, म्हणजे स्क्रोल झाली पाहिजे ना स्क्रीन. तर काय करायला पाहिजे, सो एक काम कर सकते, काय करू शकतो, हाईट वाढवायची, ठीक आहे, स्क्रोल बार पाहिजे ना आपल्याला, पण ते त्या बॉक्सची वाढून उपयोग नाही ना, दुसरा बॉक्स घ्यावा लागेल. एखादा खाली एक ड्यू घेतो, त्याला स्टाईल देतो हाईट, हाईट 1000 पिक्सल, बाकी काहीच दिलं नाही, हाईट दिली फक्त. स्क्रोल आला, आता बघा काय होत्या, इमेज क्या है, फिक्स है, आणि बाकी का कंटेंट ही स्क्रोल हो रहा है. हा इफेक्ट बघता है, इसको क्या बोला जाता है गाइस, बॅकग्राऊंड अटॅचमेंट कॉन्सेप्ट. आता तुम्ही बघाल हे अप्लाय झालंय, पण खरंच झालंय का, हे हुआ है कि नहीं देखो, कमेंट कर दो. इमेज के साथ अभी कंटेंट भी जा रहा है, ये नहीं बोल रहा हूं मैं. क्या बोल रहा हूं मैं, क्या एक्सप्लेन करो बैकग्राउंड. आता बघा, इमेज तिथेच आहे, फक्त कंटेंट काय होता ते स्क्रोल होता, ते याला बोलतात बॅकग्राउंड अटॅचमेंट कॉन्सेप्ट. क्लियर होगा तो प्लीज टाइप क्लियर. अभी एक टास्क करके एंड करेंगे सेशन. लुइस, ठीक है. चलो देखो गाइज या, ये बॅकग्राऊंड व्हिडिओ आहे, कसं घेणार आहे बॅकग्राऊंड व्हिडिओ, सॉरी व्हिडिओ टॅग आहे, कसं घेणार आहात, हे मला हवं असेल असं सेम, आणि त्याच्यावरती हे घेतलंय, कसं करणार आता हे? बोला. व्हिडिओ टॅग, आणि हे कंटेंट त्याच्यावरती कसं येईल आता, हा व्हिडिओ टॅग वरती कसं येईल ते बॅकग्राऊंड व्हिडिओ थोडी आहे. ठीक, बघू आपण चांगलं. यस, यहाँ नहीं है समृद्धि. चलो इस वेबसाइट पे आए तो यहाँ से यहाँ कुछ डिजाइन करके जाते, क्या डिजाइन करना है इस वेबसाइट से बोलो फास्ट. करायचंय डिझाईन का तुम्ही करता, बोला पटकन, कुठला सेक्शन डिझाईन करायचा आहे. हम्म, बोलो फास्ट. सर नाव बारला ऍब्सल्यूट आहे. येस, ते डिझायनिंग पोझिशनचा कॉन्सेप्ट दिलाय त्यांनी तिथे, तेव्हा ते अप्लाय झालं व्हिडिओवरती. येस. ठीक आहे, कुठलं डिझाईन करायचं आहे एवढं कळलं का टॉपिक कंटिन्यू करू. हम्म? अभी नेक्स्ट 2-3 टॉपिक इंपॉर्टेंट है, एक फ्लेक्स बॉक्स, कल मैं आपको, कल मतलब नेक्स्ट वीक टाइपोग्राफी, पोजीशन कॉन्सेप्ट, आणि मीडिया क्वेरी, ग्रिड का सिस्टम, मतलब वो थोड़ा सा अनइफेक्ट्स बताऊंगा, ठीक है. एक 3-4 सेशन में हमारा CS सेंड होके नेक्स्ट वीक प्रोजेक्ट
एंड टेलविन। ओके, टेलविन बहुत इंटरेस्टिंग रहेगा, आणि उसके बाद में आपको एआय यूज करके दिखाने वाला हूं. म्हणजे तुमचं डिझायनिंगचं काम एंड होणार आहे. ठीक आहे, प्रोजेक्ट देणार आहे, बट आधी तुम्हाला करायचं आहे. चलो, एक फास्ट शॉर्ट में एक छोटा सा 15 मिनट में हो सकता है ऐसे कुछ डिझाईन करके दिखा दो. बोलो, कुठली करायची तुम्ही सांगा. बोला फास्ट. हाँ, कुठले. नेटफ्लिक्स का, हाँ नेटफ्लिक्स पे है ना गाइस. ये तो हमने देखा ही नहीं. ये क्या है, बैकग्राउंड इमेज ही है ना. ओके, करायचं का सेम. करना है क्या. ठीक आहे. पहिले मुझे ॲसेट्स चाहिए. गाइस कुठल्या पण वेबसाईटचे तुम्हाला ॲसेट्स पाहिजे असतील तर. ॲसेट्स मतलब पूरे इमेज डाउनलोड करना है आपको इस वेबसाइट से, जितने भी है, बिकॉज मुझे क्लोन करना है ना, कॉपी करना है. एक एक्सटेंशन है, इमेज असिस्टेंट एक्सटेंशन. इमेज असिस्टेंट क्रोम एक्सटेंशन. जिस भी वेबसाइट पे जाओगे उस वेबसाइट से जितने भी इमेज है पूरे मिलेंगे. जैसे एक एक डाउनलोड करत बसले वेळ नाही आपल्याला. पूरे वेबसाइट की इमेजेस आएंगे. देखो, राइट क्लिक करके वो एक्सटेंशन आएगा आपके पास, आणि या राइट क्लिक करने का ऑप्शन आएगा आपको, या एक्सट्रॅक्ट करंट पेज. पूर्ण वेबसाईट मधले इमेजेस तुम्हाला येणार. आता खूपच असतील तर आपण नाही करणार, ते खूप आहेत. जेवढे आता मला दोनच हवेत, तर डायरेक्ट घ्या. ठीक है, बट इससे आप पूरे वेबसाइट के इमेजेस को लेके डाउनलोड करके आपके सिस्टम में स्टोअर कर सकते. इमेज असिस्टंट कुठे भेटेल, ते राईट क्लिक करायचं इथे डाउनलोड झाल्यावरती, आणि इथे ऑप्शन येतो. ओके डन. चलो मैं स्टार्ट कर रहा हूँ डेवलपमेंट. पहले मुझे चाहिए इमेज, तो ये इमेज है क्या. हाँ ठीक है, एक्सट्रैक्ट ही करना पड़ेगा. अभी यार नहीं, वो अब काम कर रही है, मे बी उन्होंने डिसेबल किया है. सो दूसरा ऑप्शन. देखते इंस्पेक्ट करके मिल रहा है क्या. हाँ, कुठली वेबसाईट. ते तिथे आहे का सेम. ठीक आहे, काय स्पेलिंग आहे. अच्छा, तो इफेक्ट आहे का, वर्सस का. एस यू एस. एस ई सी ई. राईट. कुठं आहे. नाही, तो इफेक्ट कुठे आहे. नाही नाही, तो इफेक्ट नाही आहे तो. स्क्रोल होती है. चलो, इमेज एक्सटेन्शन मला चेंज करावं लागेल, ती नेटफ्लिक्सला सपोर्ट नाही करत आहे. इमेज डाउनलोडर. इमेज डाउनलोडर एक्सटेन्शन. इमेज डाउनलोडर एक्सटेन्शन. ऍड टू क्रोम, कुठलं पण घ्या, डाउनलोड करा, काम झालं, सोडून द्या. ठीक आहे. यूज झाला पाहिजे, प्रत्येक एक्सटेन्शन प्रत्येक ठिकाणी काम नाही करत. ठीक आहे, तर वेगवेगळे ट्राय करावं लागतं. सो हे बघू काय करतंय. इमेज असिस्टेंट. पहले पिन करो उसको आने के बाद. फिर गलत इमेज. अच्छा, इकडे बघा, डायरेक्ट क्लिक करा, सगळे इमेजेस आले. राइट क्लिक सेव इमेज एज, कहाँ सेव करना है. नाम उसका दो जो भी है. और क्या चाहिए. लोगो. नेटफ्लिक्स. चला परत सेव करतो. हिरो इमेज. झालं, एवढेच लागतात ना दोन, बाकी सगळं सगळे आले इमेज. बघ, हे एक्सटेन्शन हे पण मस्त आहे. कुठलं. इमेज
डाउनलोडर, इमेज डाउनलोडर पहिले भेटेल, एक्सटेन्शन ऍड करून टाका, काम झालंय. आपण येऊ आता काम करू, एक 15 मिनिटात दाखवतो फास्ट. डे 3 CSS नेटफ्लिक्स डॉट, यस, डॉक्युमेंटचं नाव द्या नेटफ्लिक्स. आयकॉन द्यायचा असेल तर कसं, लिंक, लिंक फॅवकॉन, डॉट डॉट स्लॅश ऍसिड स्लॅश लोगो नेटफ्लिक्स. बॉडी टैग, सबसे पहले मेन, मेन के अंदर नाव बार नहीं, डायरेक्ट सेक्शन क्लास, क्लास हीरो सेक्शन. हाँ यस, वो तो लेना है सब कुछ. स्टाइल, बेसिक गोष्टी लगेच आपको पहले ही अप्लाई करना है. मार्जिन 0, पैडिंग 0. नेक्स्ट, बॉक्स साइजिंग, बॉर्डर बॉक्स, ठीक है. चलो हीरो सेक्शन डॉट, यस, हाइट, हाइट देता हूँ 800 पिक्सल. विड्थ 100%. बैकग्राउंड इमेज देना है. URL डॉट डॉट स्लैश एसिड स्लैश नेटफ्लिक्स हीरो, हीरो रिपीट करना है, नो रिपीट. पोजिशन स्लॅश कवर, फिट टू द स्क्रीन दाखव मला, झालं काम. ओके डन. फ्लोट लेफ्ट. अभी इमेज कलर नहीं दे रहा मैं, क्या दे रहा हूँ, बैकग्राउंड इमेज दे रहा हूँ. अलग, अलग, परफेक्ट. नेक्स्ट, ऑब्झर्वेशन करा थोडंसं, आपला आणि हा इमेज मध्ये फरक आहे. काय फरक आहे? ऑनलाईन स्टुडंट्स, लीव करायचं नाही कोणाला. पोर्टफोलियो वेबसाइट, ये पहले देखो, CSS होने के बाद करेंगे, ठीक है. पोर्टफोलियो वेबसाइट के लिए CSS पूरा आना चाहिए आपको. उसमें क्या है, एक दो आवर के अंदर आप वो करो, ठीक है. पहले उसके लिए कंप्लीट CSS आना चाहिए आपको. अभी हम जो सीख रहे हैं उसका यूज कर. यस, ये डार्क है. हमारा क्या इमेज डार्क नहीं है ना. ये देखो, ये डार्क है, ये डार्क नहीं है. तो गाइस, ये सिचुएशन में आपको एक छोटा सा ट्रिक दे रहा हूं मैं. वो ट्रिक क्या है, देखो जो सिखा है वही. आपको है ना, इसके अंदर और एक डिव लेना है और इसको देना है पीजी इफेक्ट क्लास. लिसन केयरफुली, कौन सा क्लास देना है, पीजी इफेक्ट. एंड इसके अंदर आपको सेम हाइट विड्थ देना है जो पैरेंट का था, कितना. एंड आपको यह है ना, बैकग्राउंड इमेज नहीं, बैकग्राउंड कलर लगाना है. एंड कलर के अंदर आपको वैल्यू देना है RGBA. टेक्निक आहे ते. इफेक्ट पाहिजे ना ब्लॅकिश थोडासा, तर इथे 0 0 द्या सगळीकडे. कुठला कलर येईल, 0 0 करोगे तो कौन सा, बघा आला का. आता मला काय हवंय, तो इमेज आहे ना दिसला पाहिजे. दिसायला लागला, 0.6. याला बोलतात RGB इफेक्ट. RGBच यूज केलं ना आपण. काय यूज झालं इथे, अल्फाचा फायदा झाला, किंवा HSLA लावा किंवा RGBA लावा. परफेक्ट आलं ना, सेम. हे बघा, आता फक्त काय वरती घ्यायचं आहे आपल्याला, हा आयकॉन. आणि हे काय करू त्याच्यासाठी, एक का दोन, दोन इनफ आहेत. चालेल दोन, 50-50चे दोन. एकामध्ये पण होईल, पण मग CSS माहिती पाहिजे, हे इकडे गेला पाहिजे तो तिकडे गेला पाहिजे. सो दोन घेतो, बेटर आहे. div into 2, बोला काय. क्लास बॉक्स 1 आणि बॉक्स 1 को, यस बोलो, 15 मिनट में एंड करना. बॉक्स 1, हाइट 60 पिक्सल. विड्थ किती घ्यायचे, 30-70 हो जाएगा वहाँ.
इसके लिए बेस्ट ऑप्शन है फ्लेक्स बॉक्स कॉन्सेप्ट। अभी यहाँ क्या कर सकते हैं, 50-50 के दो, अभी मार्जिन से एडजस्टमेंट ही करना पड़ेगा। और टेक्स्ट टेक्स्ट अलाइन प्रॉपर्टी क्या करता है, डायरेक्ट लेफ्ट राइट को लेके जाएगा। एक काम करेंगे, 50-50, ठीक है ना, इक्वल। फ्लोट लेफ्ट, बैकग्राउंड कलर अभी एक्वा देता हूँ, टेम्पररी चलेगा। अलग, सेम बॉक्स, सेम बॉक्स टू, कलर फक्त काय करायचं आता, कलर चेंज केलं चालेल ना, हे कळतंय RGB वगैरे काय, आले का दोन? नेटफ्लिक्स साठी एवढा इमेज साईज ठीक आहे का? नाही, वाढवावं लागेल ना, 670 करतो, 7, ओके ना? चलो पहिल्या बॉक्स मध्ये काय घ्यायचं, इमेज टॅग ऍसेट स्लॅश लोगो नेटफ्लिक्स, आलं का? प्रॉपर नहीं आला, काय करायचं मग त्या इमेजला, हाइट कैसे, डॉट बॉक्स वन के अंदर का इमेज टैग को हाइट दो 100%, किसके 100%, पॅरेंट की। आता इथे फ्लोट लेफ्ट वगैरे नका लो, इमेज टॅग आहे, आलं का? जास्तच मोठा दिसतोय का? हम्म? कमी करा मग त्याला, पर्सेंटेज मध्ये द्यावं असं काही रूल नाही आहे। 40 पिक्सल, 40 पिक्सल खूपच छोटं झालं, 140, 140, आलं का? एक काम करायचं, इमेजला जेव्हा तुम्ही हाईट नाही दिली तर चालतं, डायरेक्ट विड्थ द्या, तो ऍडजस्ट करतो हाईटला पण, चालेल शॉर्टकट। आले का विड्थ 120 करू, आहे का? त्याला सेंटरला घ्यायचंय, मार्जिन टॉप 30, 20 करू, आलं? आता कुठे घेऊन जायचं, सेंटरला, टेक्स्ट अलाइन करा, नाही आलं का? ठीक है, टेक्स्ट अलाइन इसको नहीं आपल्यावर आहे, मार्जिन देना पड़ेगा। मार्जिन लेफ्ट किती, मैं अंदाजा लगा रहा हूँ, ठीक है, ऐसे फिक्स नहीं लगा रहा कुछ भी, 190, 200, आलं का? सेम इथे आहे आपलं, इथे आहे. चालेल, अजून थोडस हाईट नका देऊ, म्हणजे ते ऍडजस्ट करेल स्वतःच, विड्थने पण काम चालतंय, रिफ्रेश करा, ओके ना? येस, झालं काम त्याचं, बॅकग्राऊंड कलर कमेंट करा, अजून खाली घ्यायचं का थोडं, टॉप 25, आपको जो करना है वो करो, ठीक है, आपके पास है, आपके हिसाब से करो, नाही येते खाली, काला आहे, हे बघा आणि हे बघा, ओके ना? येस, जर वाटतेच हाईट द्यायची तर द्या, फक्त कलर ठेवा, नाही तर बॉक्सच्या बाहेर जाऊन देऊ नका, मग तो प्रॉब्लेम होईल, मग तर हाईट वाढव, चालतंय? पुढे बोला, दोन बटन कसे घ्यायचे आणि सेम करायचे आपल्याला असं, ठीक आहे, ऍज इट इज करेंगे, बोलो, इंग्लिश आणि काय, साइन इन ना, बटन साइन इन आणि बटन इंग्लिश, आयकॉनचं थोडं साईडला ठेवा आता सध्या, आले का? उसका डिजाइनिंग बाद में, पहले एक ही काम करेंगे, उसको इस पोजीशन पे लेके आते, मतलब इथे सेंटरला, कैसे, डॉट बॉक्स टू के अंदर के दो बटन, मार्जिन टॉप दो, मार्जिन टॉप दो 30 पिक्सल, आले का खाली, जास्त झालं 25 करा, कहा लेना है, 20, आगे 20, और उसके बाद मार्जिन लेफ्ट 200, आता दोन्ही बटनला गेलं ते, असं नकोय मला, तर कसं करायचं आता? हम्म? काय काय, कुठला क्लास द्यायचा, अच्छा एकाला बोलताय का तुम्ही, ठीक आहे चालेल, कशाला देऊ मग पहिल्याला, त्यालाच काय करू फक्त, परफेक्ट, चालतंय, असं पण करू शकतो, डॉट बॉक्स वन मधला BTN1 क्लास,
काय कर त्याला, मार्जिन फक्त पहिल्यालाच घे, ऑटोमॅटिक पुढचा काय होणार आहे, तो पण जाणार आहे त्याच्यासोबत. 250. आलं का? आणि दोन्ही बट लास्टला आहे का तो, थोडस अजून जास्त, 350 कर थोड़ा, आ गया, नहीं लग रहा है 450, गया वहां। यस, अभी दो बटन के बीच में थोड़ा सा स्पेस चाहिए, थोड़ा बहुत, 20 पिक्सल का। परफेक्ट है। आता कला, अभी उसको करो एज इट इज डिजाइन, पैडिंग, पैडिंग टेक्निक, टॉप बॉटम से 10 and 40, लेफ्ट राइट, जास्त झालं का, 5 आणि 20, आणि इकडची जी स्पेस आहे ही 350 का, आलं का बरोबर? येस. बॅकग्राऊंड कलर काय आहे त्याला? यस, समृद्धी, ऐश्वर्या, ऋषिकेश, बैकग्राउंड कलर क्या है उसको? हर्षदा, रेड कुठे आहे बटनला कलर? हा ओके, एकाला आहे दुसऱ्याला नाही, सो पहिल्याला काय, BTN 1 ला काय द्यायचं, रेड देऊ, आणि कॉमन कलर कुठला आहे, काहीच नाहीये म्हणजे ट्रान्सपरंट असा पण कलर असतो, आणि दुसऱ्याला देतो रेड, आले का? ट्रान्सपरंट म्हणजे आता मागचा कलर, तो ग्रीन काढल्यावरती मागचा दिसेल. बॉर्डर आहे का बटनला? नाहीये ना, काय आहे? एक को है एक को नहीं है, तो दोन्हीला देतो आता, ठीक, सॉलिड 1 पिक्सल, 1 पिक्सल व्हाईट, बॉर्डर आहे ना, बॉर्डर रेडियस 10 पिक्सल, आहे का? बटन थोड़ा बड़ा चाहिए, 7 पिक्सल, विड्थ वाढवू, 30, ठीक है अभी, रेडियस ज्यादा दिया मैंने जरा, 8 या 5 पिक्सल, ठीक है गाइस, करू रिमूव, आणि टेक्स्ट का कलर व्हाईट, आले का? बोल्ड, आपण अजून प्रॉपर्टी नाही शिकलोय, तर काय करा सध्या, क्या रिमूव करू अभी, काय ओपनिंग, जास्त वेगळं वाटतंय का जरा, अच्छा तो रेड असं का आलंय आपल्या, रेडला काय नाहीये, त्यामध्ये प्रॉपर वाटत नाहीये, तर BTN 1 ची बॉर्डर काढून टाकतो, म्हणजे वरचं बटन म्हणजे दोन्ही बटनला अप्लाय होत आहे, बट मला सेपरेट लावायचं म्हणून मी सेपरेट क्लास लावून त्याला नाही देत, आता आलं का? सेम है, लोगों को छोड़ दो, लोगो वगैरह बाद में दे, चलो क्या बाकी है, ये, अभी पहले आप इसके बारे में मत सोचो, पहले इतना ही सोचो एक बॉक्स लेके सेंटर पे कैसे लेके आना है। कैसे लेके आओ, कुठे हा बॉक्स, इथे संपला, नाही नाही त्याच्या आतमध्येच, इथे ना, डिव क्लास, बीजी इफेक्ट मध्येच केलं आपण ते, मेन सेक्शन, क्लासेस के बारे में बताऊंगा आपको मैं, मेन सेक्शन हा एक, आणि त्याच्यामध्ये बाकीचं सगळं, मग क्या आएगा मेन सेक्शन को, CSS, डॉट मेन सेक्शन, हाइट 300, विड्थ 400, फ्लोट लेफ्ट, बॅकग्राऊंड कलर aqua मराईन, आलं का? याला कुठे घ्यायचंय, 500 आणि 400, एवढंच आहे ना, बसेल का एवढ्याचं सगळं आपलं काम? येस, होणार आहे, गरज पडली तर वाढवू आपण, बोला, काय करू, याला खाली सेंटरला आणायचं आहे, एक प्रॉपर्टी लावून बघतो होतंय का आपल्या, ऑटो, ऑटो ऍक्च्युली पॅरेंटला अप्लाय होतं, ठीक आहे,
डायरेक्ट त्याला होणार नाही, हे त्याच्या कंटेंटला अप्लाय होतं आतल्या साईडने. ठीक आहे, काय करू आता? मार्जिन लेफ्ट 350, 450. ओके. अँड मार्जिन टॉप इथंच आहे का? अजून थोडंसं खाली. ओके. अजून काय करायचं आता? कंटेंट घ्या. याच्यामध्ये काय घेऊ? H1. आणि शोज पासनं किंवा मूवीज पासनं काय लावा? BR. आलं का? आता हे साईज दिले जास्त त्याला, म्हणून आपलं H1 आता H1च्या पुढे तर नाही जाऊ शकत. तर त्याला फॉन्ट साईज लावा लागेल, आपण ते उद्या बघू. ठीक आहे, चला. जसं आहे तसं दिसतंय तर ठीक आहे. नेक्स्ट काय? अलाइनमेंट नंतर करू. H3. रेडी टू वॉच. BR ने स्पेसिंग दिलं मी त्याला. खाली काय? पॅराग्राफ टॅग. आलं? ठीक आहे, त्या पॅराग्राफच्या खाली काय? इनपुट टॅग आणि बटन. इनपुट टॅगच्या पुढेच काय येणार आहे? बटन. बटन काय? गेट स्टार्टेड. गेट स्टार्टेड हा क्लास देऊ का BTN1 डायरेक्ट? CSS लिहायचा तुमचा वेळ वाचणार आहे. का अप्लाय नाही आलं? का अप्लाय नाही झालं कळलं का? मी काय लिहिलंय? बॉक्स 2 मधल्या BTN ला कर. नाही, सगळे जेवढे BTN आहे सगळ्यांना अप्लाय कर. नाही, प्रॉपर नाही झालंय ते, सोडून द्या. आपण CSS लिहू परत. आलं का एवढं? चलो स्टार्ट करू इथून. सेंटरला घ्यायचं हे सगळं. डॉट मेन सेक्शन के अंदर का H1. काय करायचं त्याला? एक काम करा ना, आपली पॅडिंग टेक्निक वापरू ना आपण. आतून स्पेस पाहिजे ते ऑटोमॅटिक आत येतील. कसं? पॅडिंग टेक्निक वापरली ना, काल यूज केली. काय करायचं या सगळ्यांना? या सगळ्यांना देण्यापेक्षा मेन सेक्शनलाच काय द्या? पॅडिंग. कुठून हवी पॅडिंग? एक्स ऍक्सिस की वाय ऍक्सिस का सगळीकडून हवी आहे? ऑल साईडने घ्यायची आहे का? 40 पिक्सल. आता वाटतंय का हाईट वाढेल? अजिबात नाही वाढणार. कळलं का? 60 पिक्सल. आलं का परफेक्ट? हा, आता काय? हे ते BR लावलंय, मला वाटतं BR काढून टाकू. राहू दे असं, नंतर बघू आपण. आलं का सगळं व्यवस्थित? ठीक आहे. अजून काय करायचंय? अजून काय करायचंय? बटनची डिझाईनिंग आणि इनपुट टाईपचं डिझाईन करू आपण. आधी कलर काढून टाकू. डॉट मेन सेक्शन मध्ये जेवढे पण कंटेंट आहे सगळ्यांचा कलर काय कर? व्हाईट. एका एकाला देण्यापेक्षा डायरेक्ट सगळेच व्हाईट कर. आले का? येस. त्याला सेंटर करायला पाहिजे, तर सेंटरसाठी आता प्रॉपर्टी यूज करावीच लागेल. टेक्स्ट अलाइन काय कर सगळे सेंटर लागे. ओके. अदरवाईज तुम्ही सध्या काय करा, त्याला कमेंट करा. झोपा आल्यात का? हम्म? झोपू नका, ठीक आहे. हे तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे ना, हे प्रॅक्टिकली करून दाखवतोय. 5 मिनिटं अजून फक्त. बोला. तुम्ही बोलत नाही हा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे तुम्ही इनऍक्टिव्ह दिसताय. ठीक आहे. बोलला तर तुम्ही ऍक्टिव्ह राहता, तुमची बॉडी ऍक्टिव्ह राहते. ठीक आहे, आणि तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहता. असे गप्प बसले तर तुम्ही फिजिकली येते आहात पण मेंटली इथे नसता तुम्ही. ठीक आहे, चला नेक्स्ट काय? आता एवढंच राहिले आपण. आता बाकी अलाइनमेंट, फॉन्ट साइज सांगतो. एंटर युअर मेल, हाँ वो करेंगे ना, लास्ट वाला 2 करेंगे अभी, ठीक है. एवढंच करायचं आता. ओके, बाकीचं साईज वगैरे ते द्यावे लागेल. चलो वो 2 बटन का काम करते एंड रैप अप करेंगे. इनपुट टाइप को डिजाइन करना है मुझे, तो डॉट
मेन सेक्शन के अंदर का इनपुट टैग को सबसे पहले मैं इनसाइड स्पेस देता हूँ, म्हणजे हाईट विड्थ देतो इनडायरेक्टली. टॉप बॉटम से 8 पिक्सल, म्हणजे 16 पिक्सल झाले टोटल. आणि यहाँ से 100 पिक्स 100 बहुत हो जाएगा, 50 करता हूँ. 50 म्हणजे काय, लेफ्ट 50 राइट 50, म्हणजे टोटल 100 झाले. और चाहिए और दो. ओके. यस, उसके अंदर क्या है, प्लेस होल्डर. क्या है प्लेस होल्डर, आलं का. अजून काय, बॉर्डर. बॉर्डर क्या है, सॉलिड, रेड का ब्लैक व्हाइट ना, व्हाइट 1 पिक्सल. अँड बॅकग्राऊंड कलर ट्रान्सपरंट, कलरच नकोय, ट्रान्सपरंट हवाय. आणि त्याच्या आतला कलर, उसके अंदर का कलर व्हाइट. नाही अप्लाई हुआ, टेक्स्ट को कलर अप्लाई क्यों नहीं हुआ. अच्छा, वो जो टाइप करेंगे उसको आएगा कलर, बट हाँ ठीक है, वो प्लेस होल्डर वैसे ही आएगा. यहाँ भी ऐसे ही ना, नहीं है. अच्छा, वो टेलविंड सीएसएस का यूज किया गया दोनों, ठीक है. यहाँ वो थोड़ा सा कॉम्प्लेक्स हो जाएगा, करेंगे वो बाद में. अजून काय, काय बॉर्डर रेडियस 5 पिक्सल. ओके. आणि बटन. ओके, ये 10 15 आप करो, 15 90. डॉट मेन सेक्शन का बटन, बटन या डॉट btn1 जो क्लास, बोलो. पैडिंग 8 पिक्सल 40 पिक्सल. खाली गेला तो, का खाली गेला, कारण की साईज संपली. 20. एक तर ऍडजस्ट करा, किंवा किंवा याची पॅडिंग आहे ना जरा कमी करा, एक काहीतरी करा. आलं का तिथे तो, ठीक आहे. त्याला त्याच्यासोबत मॅच करावं लागेल ना वरच्या 15 सोबत, तर 15च घ्या मग. पुढे बॅकग्राऊंड कलर क्या, रेड. बॉर्डर नन. देन बॉर्डर रेडियस 5 पिक्सल. कलर व्हाइट. 14 नहीं, 15 ही रखता हूँ, 16 करता हूँ. आलं का बरोबर. बटन मध्ये थोडासा स्पेस हवाय त्या दोन्ही मध्ये, मार्जिन लेफ्ट. आलं. आता काय करायचं, इनपुट घेतला, हे दोन्ही पण घेतलं, त्याच्यानंतर काय वरती झालंय सगळं ओके. फक्त इथे ना एक BR लावा सध्या, आणि लास्टला बोल्ड लावा. गेट स्टार्टेडचं काय स्पेलिंग कॅपिटल आहे का नाही, बरोबर. फॉन्ट साईज दिले त्यांनी, झालं का सेम. फक्त इथे आपण थोडस फॉन्ट साईज मुळे आपण थोडस प्रॉब्लेम झालाय, बट ते मी करतो, इग्नोर करा. डॉट मेन सेक्शन के अंदर का जो H1 है ये स्किप करो, उसका कुछ तो एडिशनल करो, जस्ट आप इग्नोर करो. फॉन्ट साइज 30 पिक्सल. और देता हूँ, 60 करता हूँ. एंड उसके साथ वो जो पैडिंग दिया है ना गाइस, वो पैडिंग की वजह से प्रॉब्लम हो रहा है, थोड़ा सा कम कर दो, बिकॉज विड्थ संपली ना आपली, ठीक है. एंड दैट्स इट. थोड़ा सा इधर उधर हुआ है, बट आप उसको करोगे मैनेज. 130 करता वरती गेलं तर, झालं का. अशा पद्धतीने तुम्हाला गोष्टी वर्कआउट करायच्या. डन. किती कॉन्सेप्ट यूज झाले त्याच्यामध्ये.
ते सांगेल समृद्धी मी फॉन्टच्या प्रॉपर्टीज. आपला नेक्स्ट सेशन तोच आहे आता. फॉन्ट कसं लावायचे, ती कुठली फॅमिली यूज केली आहे, किंवा हे कसं आलंय, कितकं प्रॉपर कसं आहे, याच्यामध्ये वर्ड स्पेसिंग आहे, लाईन स्पेसिंग आहे, हे एवढं सेम कसं घ्यायचंय ना ते उद्या. अलाइनमेंट थोडीशी नाही आहे आपली प्रॉपर. ठीक आहे, जेवढं शिकवलं तेवढं फक्त ट्राय केलं. करू शकता. स- आज का काम, ये वेबसाईट पूरा कंप्लीट डिझाईन करना है. वेबसाईट म्हणजे एवढंच आहे. आयकॉनचं इग्नोर करा, आयकॉनचं मी सांगेल ते थोडंसं होऊ द्या एवढं. करणार. यस. वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह नाहीये, ऐसा आपको लग रहा है. मोबाईल मध्ये पूर्ण वेबसाईट इकडे तिकडे जाते बघा. पहिलं काय झालंय, असे पाहिजे का वेबसाईट? बटन कुठे तर दुसरीकडेच गेले. असं नाही करायचं ना. बट आत्ता असंच कर. ठीक आहे. आपण फक्त डेस्कटॉप बघतोय सध्या. त्याला वेबसाईट मोबाईलमध्ये कशी जाईल मग ते मीडिया किंवा मीडिया वगैरे टेलिव्हिजन मध्ये तर डायरेक्ट होऊन जाते. ते एवढं डोकं लावायची गरज नाही. Yes. काही क्वेश्चन असेल तर विचार. नाहीये. ठीक आहे, चलो धन्यवाद मंडळ, आभारी आहे तुमचं. ठीक आहे, आज केली इथं नाही. मंडेला आपलं पुढचं सेशन होईल, CSS चे पुढचे 2-3 टॉपिक. चालतंय. थँक्यू गाईज.